तुमची वास्तू तुम्हाला पैसा देते का नाही त्याची फ्रिक्वेन्सी आहे. प्रत्येक वास्तूचा एक ऑरा आहे, प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा आहे. कुठलेही संत असतील, महात्मे असतील, यार काय तेज आहे. म्हणजे काय की त्यांचा ऑरा तेवढा पॉवरफुल आहे की ॲस्ट्रोमॅपिंग ही टेक्निक का डेव्हलप करावीशी वाटली? ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एखादी गोष्ट करतोय पण त्याचा रिझल्ट नाही येते पाहिजे तसा. एखाद्याला माहीत नसेल त्याची इष्टदेवता कोण आहे, कुठली अशी देवता जी त्याला पैसे देते किंवा कुठली अशी देवता जी त्याला आरोग्य प्रदान करते, ते कसं ओळखायचं एखाद्याच्या आयुष्यात? पैसा देणारा जे कुंडलीमध्ये हाऊसेस आहेत, एक आहे सेकंड हाऊस आहे, 10th हाऊस आहे, 11th हाऊस आहेत, हे पैसा देणार आहे. मग त्या हाऊसेसमध्ये कोणते कोणते प्लॅनेट आहेत, राशीचे काय कॉम्बिनेशन्स आहेत हे बघून एक्झॅक्ट काढता येतं आपल्याला. जर रत्न चुकीचे घातले तुम्ही तर बऱ्याच वेळा तुम्ही एनर्जी ब्लॉक पण करता. म्हणजे एखादा वास्तुशास्त्र जाणकार एखाद्या वास्तूमध्ये गेल्याच्या नंतर कंपास बाहेर न काढता किंवा दिशा चेक न करता त्याला कळू शकतं ही वास्तू खराब आहे. तुमचे वाईफ्स त्या वास्तू बरोबर कनेक्टेड असतात. जर तुमचे वाईफ कनेक्टेड नसेल तर तुमची ब्रिदिंग फास्ट होते. समजा एखाद्या ठिकाणी देवार आहे, त्या देवाऱ्याची आत्ता एक पर्टिक्युलर एनर्जी आहे आणि तो देवारा वेगळ्या दिशेत जेव्हा आपण ठेवतो त्याची एनर्जी चेंज होणार. देवाराची एनर्जी चेंज नाही होत, तुमच्या घरची चेंज होते. याचा जसं ब्लड रिपोर्ट निघतो तसा रिपोर्ट पण निघतो. ह्याचा रिपोर्ट निघतो प्रत्येक दिशामध्ये किती पर्सेंटेज मध्ये एनर्जी आहे. घरातली निगेटिव्ह एनर्जी कळते का? काही शापित वास्तू असते ती कळते. म्हणजे जेव्हा ते बघतो तर ते इन्स्ट्रुमेंट मध्ये जर मला दाखवलं देणच मी हा. एखाद्या घरामध्ये म्हणतो भूतबाधा वगैरे असं झालेली असते, हे ते पण दिसतं त्याच्यामध्ये त्या मशीनमध्ये. कुठलेही टेप लाल कलर, पिवळा कलर, निळा कलर ह्या कलरचे टेप लावून वास्तू होत नाही. की एखाद्या घरामध्ये आपण जेव्हा जातो आणि तिथल्या जर फ्रिक्वेन्सी चुकीच्या असतील त्या तुम्ही करेक्ट कशा करता? काही इन्स्ट्रुमेंट्स असतात. घरामध्ये कुठे लिकेज असेल तर लोक सांगतात इथं काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असण्याची संभावना आहे. खरे की खोटे? त्याच्यामुळेच निगेटिव्ह एनर्जी येते असं नाही. घरामध्ये धावत्या घोड्यांचा फोटो पाहिजे आणि त्यातल्या त्यात ते 7 घोडे विशिष्ट दिशेने धावताना, याचा काही परिणाम होऊ शकतो? सूर्याचा प्रकाश आणण्यासाठी जर आपण तिथं प्रतिमा लावली तर प्रकाश येईल का? नाही. हे जे आजकाल कुबेर यंत्र नंतर श्रीयंत्र वगैरे ठेवतात ते योग्य? की आपले जे काही पूर्वज आहेत, वारलेले आहेत, तर त्यांच्या फ्रेम्स लावायच्या कुठे? जर पितरांचे फोटो असतील तर शक्यतो फॅमिलीमध्ये लव वाढावं, त्यांची रिलेशनशिप छान व्हावी, याच्यासाठी काही वास्तुशास्त्रात उपाय आहेत? नमस्कार, मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. आजचा पॉडकास्ट अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आजच्या या अतिशय महत्त्वाच्या पॉडकास्टसाठी आपल्या मंचावरती जे गेस्ट आलेले आहेत त्यांचं नाव आहे शिवशरण मानशेट्टी सर. शिवशरण सर मागच्या 16 वर्षापासून वास्तुशास्त्र करतात. हजारो वास्तू त्यांनी पाहिलेल्या आहेत आणि जेव्हा आमचं बोलणं झालं की आपण वास्तुशास्त्रावरती पॉडकास्ट करायचं आहे, तेव्हा माझं एकच विनंती होती सरांना की वास्तुशास्त्र, ॲस्ट्रॉलॉजी असे पॉडकास्ट खूप झालेले आहेत, लोक खूप पाहत आहेत आणि तेच ते ऐकून बोर पण झालेले आहेत थोडक्यात तुम्ही सर्वसुद्धा. म्हणून आजचा हा पॉडकास्ट मी त्यांना विनंती केली होती की आपण पॉडकास्ट करूयात, परंतु आजच्या आपल्या पॉडकास्टमध्ये सगळी माहिती नवीन असली पाहिजे. म्हणजे आजपर्यंत तुम्ही जे ऐकलं नाही, जे तुम्हाला कळलं नाही, जे तुम्हाला समजलं नाही, ते सर्व आजच्या पॉडकास्टमधून तुम्हाला समजलं पाहिजे आणि अनोखी अगदी नवीनच असेल अशीच माहिती आजच्या पॉडकास्टमध्ये तुमच्यासमोर येणार आहे. त्याच्यामुळे निश्चिंत असा अतिशय इंटरेस्टिंग पॉडकास्ट होणार आहे. कारण ऑफ कॅमेरा जेव्हा मी सरांसोबत बोलत होतो तेव्हा मला त्यांच्या ज्ञानाचा आवाका थोडक्यात समजला आणि मला असं वाटलं की मला जसे गेस्ट पाहिजे असतात तसाच गेस्ट आज आपल्या मंचावरती आहे. तुम्हा सर्वांच्या आयुष्यात खूप जास्त व्हॅल्यू ॲड होणार आहे. कान लावून मन लावून शेवटपर्यंत हा पॉडकास्ट ऐका आणि शेवटी सांगा तुम्हाला हा आजचा पॉडकास्ट कसा वाटला ते. मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण वळूयात आजचे आपले प्रेस्टिजियस गेस्ट शिवशरण सर यांच्याकडे. सर, खूप खूप स्वागत आहे तुमचं राजमंचावरती तुम्ही पहिल्यांदा येत आहे, हा तुमचा डेब्यू आहे. तुम्हाला असं वाटतं की प्रेक्षकांसाठी तुमची जर थोडक्यात तुम्ही ओळख करून दिली तर आपण पुढे मुक्त चर्चा करूयात. ओके, धन्यवाद. जय गुरुदेव. सर्वात अगोदर बरेच लोक माझे रील्स वगैरे बघतात, पॉडकास्ट पण बघतात आणि लोक मला ओळखतात सिम्प्लिसिटीसाठी आणि जास्त कॉम्प्लिकेटेड शब्द न वापरता व्यवस्थित लोकांना समजून सांगणं हा स्वभाव लोकांना आवडतो. किंवा जेव्हा पण मी व्हिजिटला जातो तर ते बघतो. मागच्या 16 वर्षापासून जेवढे मी व्हिजिट्स केलेले आहेत त्या सगळ्या गोष्टींचा अनुभवाचा जो साठा आहे
तो बऱ्यापैकी मी तुम्हाला आज शेअर करेल ह्या पॉडकास्टमध्ये. आणि जे नॉर्मली आपण वास्तुशास्त्रामध्ये ऐकतोय की हे असंच असायला पाहिजे किंवा हीच फ्रेम लावायला पाहिजे, हीच गोष्ट असायला पाहिजे, तर ह्याच्यामध्ये काही मिथ्य आहेत का, काही फॅक्टर आहे का, त्याला काही खरंच काही कारण आहे का जस्ट असाच म्हणजे आपण बिलीव्ह करायचा म्हणून करायचा. प्रत्येक गोष्टीला एक कारण असतो. बरोबर. तर मग तो कारण फाइंड आउट मी माझ्या ज्या ह्या 16 वर्षाच्या जर्नीमध्ये गेलेला आहे. आणि त्याच्यामुळं आपण लोकांवरती जेव्हा आपण एखाद्या गोष्टी प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतो तर त्याला रूट कॉजपर्यंत जाऊन तो कसा सॉल्व्ह होतो हे बघतो. अगदी ठीक आहे. आणि ह्या सगळ्या पूर्ण प्रोसेसमध्ये जेव्हा मी टेक्निक डेव्हलप करत होतो त्या टेक्निकचं नाव आहे ॲस्ट्रो मॅपिंग टेक्निक. ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये जेव्हा साधारण अभ्यास केला जातो तर त्याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजीचा पण अभ्यास असतो, वास्तूचाही असतो, कॉस्मिक सायन्सेसचा पण अभ्यास असतो. आता तुम्ही म्हणताल की कॉस्मिक सायन्सेस काहीतरी वेगळं आहे ना. कॉस्मिक एनर्जीज म्हणजे काय, त्याच्यामध्ये तुमची वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीज असतात. प्रत्येक माणसाची एक फ्रिक्वेन्सी आहे. फ्रिक्वेन्सी अगेन प्रत्येक वस्तूची आहे. यस. प्रत्येक वस्तू व्हायब्रेट करते, प्रत्येक माणूस व्हायब्रेट करतोय. एखादी गोष्ट बघा, आपण हातात पकडली, समजा हा कप आहे, तुम्ही कधी हा अनुभव केला असेल की एखादा शर्ट आहे मी घातल्यावर अरे ह्याच्यात मी खूप जास्त गुड फील करतो किंवा कॉन्फिडंट फील करतोय. तिथं काहीच नाही आहे, तिथं ॲस्ट्रॉलॉजी नाही, वास्तू नाही, काहीच नाही. मग ती एनर्जी काय? कलर्स. येस, कलर्स आहे. प्लस समजा तुम्हाला सेम कलरचा मी वेगळा ड्रेस दिला, मे बी त्याच्यामध्ये पण व्हेरिएशन असणार. अरे हा ड्रेस मला जास्त कम्फर्टेबल वाटतोय. तर तो जो फॅक्टर आहे ना तो तुमच्या एनर्जी बरोबर सिंक्रोनाइज असतो. त्याला म्हणतो कॉस्मिक एनर्जीज आपण. बरोबर. ठीक आहे. ह्या सगळ्यांचा सायन्स मिळून आपण एक टेक्निक डेव्हलप केली आहे. त्याला म्हणतो ॲस्ट्रो मॅपिंग टेक्निक. बरं. आता याच्यामध्ये 2 शब्द मला लक्षात येतात. एक तर ॲस्ट्रो म्हणजे अर्थातच ॲस्ट्रॉलॉजी असेल, आणि दुसरं मॅपिंग मीन्स त्याचं जे काही नकाशा करणं किंवा आराखडे तयार करणं अशा पद्धतीचं आहे. हे थोडं अजून डीप सांगू शकतो की ॲस्ट्रो मॅपिंग कशासाठी, ही टेक्निक का डेव्हलप करावीशी वाटली किंवा काय गरज पडली याची? येस, कारण माझ्या लाईफमध्ये पण बरेच हर्डल्स आले. प्रत्येकाला आपल्या लाईफमध्ये हर्डल्स आहेत. मेहनत करतोय पण एक्झॅक्टली काय सोल्युशन भेटत नाही. देन माझ्या अर्ली स्टेजमध्ये मी काही न्यूमरोलॉजिस्टला भेटलो होतो. तर ते न्यूमरोलॉजिस्ट मला आज उद्या असं करत सोल्युशन देईल पण मला काही सोल्युशन मिळालं नाही. देन मग तू सायन्स कसे काम करतात, नंबरचा सायन्स कसा काम करतो, खरंच काम करतो का नाही करत, ठीक आहे, आणि कुणाकुणावरती काम करतो. सेम गोष्ट मग वास्तूच्या बाबतीत झाली की अरे वास्तूमध्ये सगळं केलं आहे. ईशान्येला देवघर आहे, आग्नेयला किचन आहे, नैऋत्येला बेडरूम आहे, वायव्येला गेस्ट रूम आहे, ब्रह्मस्थान क्लीन आहे एकदम, तरी पण प्रॉब्लेम काय येतो. मग हे थोडंसं पचनी नाही पडलं की एक्झॅक्टली एवढं सगळं असून कसं काय होतं असं. देन फक्त ॲस्ट्रॉलॉजी. जेव्हा प्रत्येक माणूस जेव्हा पण संकटात येतो, मांगलिक दोष आहे, 7:30चा काळ आहे किंवा असं काहीतरी 7:30 चालू आहे, कालसर्प दोष आहे, असे वेगवेगळे हेवी शब्द ऐकून माणूस टेन्शनमध्ये येतो आणि मग तो जातो सोल्युशनकडं. देन सोल्युशन मग तो करतो, काही शांती करतो, कालसर्पाची शांती करतो, 7:30च्या काही गोष्टींचे उपाय करतो, बट त्याला रिलीफ भेटतो, बट तो 100% नाही भेटत. तर त्याच्यामध्ये कुठं तर पर्सेंटेज कमी असतो. हा अगोदर खूप प्रॉब्लेममध्ये होता, आता थोडा कमी झाला आहे, दॅट्स इट. मग तो थोडाच का कमी झाला, कम्प्लीट का नाही सॉल्व्ह झाला. मग तो कम्प्लीट सॉल्व्ह करण्यासाठी कुठंतरी आणखीन काहीतरी गोष्टी आहेत जे मिसिंग आहेत. तुम्ही एक डॉक्टर आहात, समजा आता एखाद्या व्यक्तीला एखादा आजार आहे, समजा एखाद्याचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे, तर आपण काय म्हणतो, तुम्ही म्हणणार की एक्सरसाइज चालू ठेवा, व्यवस्थित एक्सरसाइजने फरक पडेल, बट तुम्ही तेलकट खायचं बंदही करा आणि योग्य तो औषध उपचार तुम्ही करा, मग तो कंट्रोलमध्ये येते गोष्ट किंवा त्याच्यामधनं माणूस रिव्हर्स होऊ शकतो. बरोबर. पण मी जर तेलकट खातच राहिलो आणि प्लस मेडिसिन खात राहिलो तर काय होईल, मला मेडिसिनची पॉवर वाढवावं लागेल. सेम गोष्ट ह्याच्यामध्ये. ॲस्ट्रॉलॉजीमध्ये एखादी गोष्ट करतोय पण त्याचा रिझल्ट नाही येते पाहिजे तसा, इट मीन्स कुठं तर आणखीन काही फॅक्टर आहेत. मग तो ॲस्ट्रॉलॉजीचा असेल, वास्तूचा असेल, कॉस्मिक एनर्जीचा असेल, प्लस नंबरचा असेल. कुठले सायन्सेस तुम्हाला त्याचा प्रभाव तुमच्यावर किती आहे तो तुम्हाला रूट कॉजपर्यंत जावं लागतं. म्हणजे एखाद्याला फायनान्सचा प्रॉब्लेम आहे आणि मी त्याच्या वास्तूमध्ये जातो आणि त्याला म्हणतो अरे तुझं हे प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम आहे, दॅट इज रॉंग, कम्प्लिटली रॉंग.
मग तिथं मला फाइंड आउट करावं लागतं एक्झॅक्टली कशामुळे प्रॉब्लेम आहे. ॲस्ट्रॉलॉजिकली ह्याचा कुठली देवता ह्याला पैसा देते. जर ते देवताची ही उपासना करत असेल तर 100% त्याला पैसा भेटतो. आणि प्रत्येक देवतांचे काही दिशा आहेत. बर. त्या दिशामध्ये समजा तुमचा वॉशिंग मशीन आला आहे, तिथं डस्टबिन आलं आहे, तिथं टॉयलेट आलं आहे, तर 100% पैसा नाही येणार, ब्लॉक होणार. एकदम सटीक सायन्स आहे. तेवढं जर केलं तर 100% माणूस पुढे जातो, प्रोग्रेस करतो. थोडं वास्तुशास्त्रात येऊ नंतर, परंतु आत्ता जो तुम्ही विषय छेडलात की कुठली देवता पैसे देते, हे कसं काय कळतं? प्रत्येकाची एक इष्टदेवता आहे. बरोबर. तुमची एक इष्टदेवता असेल, समजा गणेश आहे, ठीक आहे. जेव्हा पण माणूस संकटामध्ये असतो तर त्याला प्रत्येकाची एक देवता आहे. गणपती असेल, गुरु दत्तात्रय असतील, कोणाचे स्वामी असतील, कोणाचे आणखीन काही असतील. ज्यावेळी माणूस सरेंडर होतो ना त्या देवताला, तर इट मीन्स त्याची एनर्जी तिथं प्रेझेंट आहे. मग त्यावेळी ते सरेंडर होतं म्हणजे काय होतं, तुम्ही युनिवर्स म्हणजे कॉस्मिकच्या एनर्जी बरोबर कनेक्ट होता. बरोबर. आणि तिथंच बरोबर कसं काय सोल्युशन भेटतं तुम्हाला. भाव इम्पॉर्टंट आहे, श्रद्धा भक्ती तुमची इम्पॉर्टंट आहे, बट ते जेव्हा तुम्ही ते सरेंडर होता एक्झॅक्टली काय केमिकल कंपोजिशन होत असेल 100% तुम्ही कनेक्ट करता आणि तुम्हाला ते एनर्जी, मग तुम्ही म्हणता की अरे हा शेवटच्या क्षणाला माझी देवता मला साठी धावून येते. हे तुमच्या कुंडलीमध्ये कळतं. कोणती देवता अशी आहे की जी तुम्हाला पैसा देते, कोणती देवता अशी आहे की जी तुम्हाला आरोग्य देते. आणि त्या देवतावरनं हे कळतं की कुठली दिशा अशी आहे की ज्या दिशेमध्ये प्रॉब्लेम आल्यावर तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. एखाद्याला माहीत नसेल त्याची इष्टदेवता कोण आहे, कुठली अशी देवता आहे जी त्याला पैसे देते, किंवा कुठली अशी देवता आहे जी त्याला आरोग्य प्रदान करते, ते कसं ओळखायचं एखाद्याच्या आयुष्यात? समजा एखाद्याची कुंडली मांडली आपण, तर कुंडली मांडली, समजा तुम्हाला पैसाच पाहिजे, ठीक आहे. पैसा देणारा जे कुंडलीमध्ये हाऊसेस आहेत, एक आहे 2nd हाऊस आहे, 10th हाऊस आहे, 11th हाऊस आहेत, हे पैसा देणार आहेत. बरं. मग त्या हाऊसेसमध्ये कोणते कोणते प्लॅनेट आहेत, राशीचे काय कॉम्बिनेशन्स आहेत, हे बघून एक्झॅक्ट काढता येतं आपल्याला. अच्छा. त्याच्या आणि अनुभवाचं शास्त्र आहे, हा अनुभूतीचं शास्त्र आहे. जर समजा मी आज 100 लोकांना ती गोष्ट सांगतो की तुमची ही देवता ही जी उपासना करा, तर सर आतापर्यंत 100 मधल्या 95 लोकांना त्याचे रिझल्ट आहे. 5 लोकांना नसेलही, कारण टायमिंग चुकीचा असू शकतो. बरं. मग ह्यावेळी आपण म्हणतो की हा मी ह्या गोष्टीला शुअर आहे. त्याच वेळी बरेच लोक चुकीचे रत्न घालतात. काय होतं की एकतर तुमची एनर्जी आहे ना ती नॅचरली खूप चांगली असते. जर रत्न चुकीचे घातले तुम्ही तर बऱ्याच वेळा तुम्ही एनर्जी ब्लॉक पण करता. ओके. मग तिथं गडबड होऊ शकते. अशा वेगवेगळे कॉन्सेप्ट आहेत. चुकीची गोळी घेतल्यासारखं. चुकीची गोळी घेतली थोडक्यात. ओके. म्हणजे एखादा वास्तुशास्त्र जाणकार तुमच्यासारखा एखाद्या वास्तूमध्ये गेल्याच्या नंतर कंपास बाहेर न काढता किंवा दिशा चेक न करता त्याला कळू शकतं ही वास्तू खराब आहे किंवा चांगली आहे. ओके. आता बघा काय होतं, ह्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत. पहिली गोष्ट, प्रत्येकजण वेगवेगळे त्याचे स्टडी करतो. एखादा व्यक्ती जातो आणि डायरेक्टली घरात गेला म्हणतो तुमचा हा प्रॉब्लेम आहे. तुम्ही कसं बिलीव्ह करणार? आज समजा मी तुमच्या घरी आलो आणि तुम्हाला म्हणलो की सर ह्या स्टुडिओमधल्या एनर्जीज असे मला काही चांगले नाही वाटत, तुम्ही म्हणता अरे सर्वात जास्त पॉडकास्ट तर मला चालतो. नाही, म्हणूनच मी प्रश्न विचारतो. राईट. तर प्रत्येकाची एनर्जी वेगळी आहे. तुम्हाला एखाद्या ठिकाणी गेल्यावरती फील गुड फॅक्टर जो येतो तर तो इम्पॉर्टंट आहे. बर. तुमचे वाईफ्स त्या वास्तूबरोबर कनेक्टेड असतात. जर तुमचे वाईफ्स कनेक्टेड नसेल तर तुमची ब्रिदिंग फास्ट होते. बरोबर. तिथं माणसाला घाम येतो, तिथं अस्वस्थता येते. हे तुमची फिलिंग आहे. राईट. सेम फिलिंग मला येईल ह्याचं काही गॅरंटी नाही आहे. तुम्हाला एक वेगळी फिलिंग असू शकते, मला एक वेगळी फिलिंग असू शकते. डिफरंट आहे कम्प्लिटली. जर असं असेल तर ते मी नाही मानणार सर. जर माझ्या जिओला हिथं नेटवर्क येत असेल तर तुमच्या जिओला पण यायलाच पाहिजे. सायन्स युनिव्हर्सल आहे. येस. मग तिथे एक फ्रिक्वेन्सीज येतात. त्या फ्रिक्वेन्सीज, समजा आज मी इथं थांबलोय तुमच्या स्टुडिओमध्ये आणि 93.5 FM लावतोय आणि समजा मी अजून दुसऱ्या ठिकाणी जातो, तीच फ्रिक्वेन्सी मी सेट करतो, तर तिथं सर सेमच गाणं वाजायला पाहिजे. बरोबर. डिफरंट नाही वाजू शकत. राईट. वाजणारच. हां. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिथं मग नेटवर्क येतो का नाही हे आपल्याला चेक करावं लागेल की अरे यार त्या FM ची फ्रिक्वेन्सी तिथे येत नाही, मग आपल्याला आवाज क्लिअर नाही येणार, गाणं वाजणार पण क्लिअर नाही येणार, किंवा डिस्टर्बन्स असणार, नॉईज असणार. बरोबर.
तेव्हा असं सेम आपलं वास्तू बरोबर आहे. तुमची वास्तू तुम्हाला पैसा देते का नाही त्याची फ्रिक्वेन्सी आहे एक. त्या फ्रिक्वेन्सीवर कोणी बोलतच नाही, कोणाला बोलायचंच नाही. काय असते ती फ्रिक्वेन्सी? प्रत्येकाला आहे ना काही गॅजेट्स आहेत सर, काही इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आपल्या इथं काय होतं की एखादी गोष्ट जेव्हा येते तर त्यावेळी माणूस म्हणतो की अरे ती जी व्यक्ती आहे त्यांचा आणला कंपास काढला, सेंटरमध्ये थांबला आणि कंपास बघून लगेच सांगितलं, तर तसं नाही होत. त्या कंपास बरोबर फक्त ते एक मॅग्नेटिक फोर्स आहे, त्याच्यामध्ये नॉर्थ डायरेक्शन तुम्हाला ते फक्त दिशा दाखवत आहे. ते दिशा दाखवत आहे. चांगलं वाईट काही सांगू शकत, चांगलं वाईट नाही सांगत. मग त्याच्यामध्ये तुमची प्लेसमेंट जी आहे त्याच्यावरनं ठरतं की तुमच्या वास्तूमध्ये काय प्रॉब्लेम येऊ शकतात. बरोबर. सेकंडरी फ्रिक्वेन्सी, जसं फ्रिक्वेन्सी म्हणतोय मी कंटिन्युअसली. फ्रिक्वेन्सी म्हणजे काय की समजा आता एक फ्रिक्वेन्सी आहे पर्टिक्युलरली, ती फ्रिक्वेन्सी मी सेट करतो आणि माझे काही टूल्स आहेत, जर्मन टेक्नॉलॉजी काही टूल्स आहेत, त्या टेक्नॉलॉजी जेव्हा चेक करतो तर ती मला आन्सर देते की बाबा हिथं जे एनर्जी आहे ती पैसा देणारी आहे का पैसा खाणारी आहे. अच्छा. हां, मग जर पैसा खाणारी असेल तर ती व्यक्ती काय बोलते की सर हिथं आल्यापासून पैसे टिकत नाही. म्हणजे असं काही गॅजेट आहे? हो, असे गॅजेट्स. काय नाव आहे त्या गॅजेटचं? आता मी जे वापरतो H3 अँटेना वापरतो. ओके. H3 अँटेना हा एक खूप ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा टूल आहे सध्याला. ठीक आहे. बरेच लोक लेकर अँटेना वापरतात. लेकर अँटेनाच्या पण वरचा हा टूल आहे. तर ह्याच्यामध्ये खूप चांगले रिझल्ट्स आहेत. काय दिसतं म्हणजे त्याच्यामध्ये? त्याच्यामध्ये फ्रिक्वेन्सीज आहेत. प्रत्येक दिशाची फ्रिक्वेन्सी आहे, प्रत्येक स्लोपिंग एनर्जीची फ्रिक्वेन्सी आहे, माणसाची फ्रिक्वेन्सी आहे, निगेटिव्ह एनर्जीची फ्रिक्वेन्सी आहे, पॉझिटिव्ह लेलाईनची फ्रिक्वेन्सी आहे, तुमच्या श्रीयंत्राची फ्रिक्वेन्सी आहे, डोअरची बाउंड्रीची फ्रिक्वेन्सी आहे. एवढं एन नंबर ऑफ फ्रिक्वेन्सी आहे. दुर्दैव हे आहे प्रत्येक वेगळ्या गोष्टीची वेगळी फ्रिक्वेन्सी दाखवतं. यस. ओहो. आज मला सांगा की तुमचं ब्लड टेस्ट केलं, मे बी काही गोष्टी वेगळ्या घटक असतात, माझं ब्लड टेस्ट केलं तर वेगळे घटक असणार, तर ते ट्यून्स वेगवेगळे असतात. ओके. ठीक आहे. तर ह्याच्यामध्ये समजा तुमच्या बॉडीवरती आता किती व्हायब्रेट करते. आता बरेच लोक ऑरा फोटोग्राफी करतात, राईट. आपण म्हणतो ना अरे ह्याचा ऑरा निगेटिव्ह आहे, ह्याचा ऑरा पॉझिटिव्ह आहे. एक्झॅक्टली काय, आणि हा ऑरा चेंज कसा होतो तसं सेम वास्तूचं पण असेल, ऑब्जेक्टचं पण असेल, राईट. बरोबर. मग प्रत्येक वास्तूचा एक ऑरा आहे, प्रत्येक व्यक्तीचा एक ऑरा आहे. तर ते जे ऑरा आहे तर त्याच्यामध्ये असं तुम्ही असं समजा, आज मी तुमची ऑराची फोटोग्राफी केली तर तुम्ही काय थॉट्समध्ये आहात ना त्याच्याप्रमाणे तुमचं फ्युचर डिसाईड होतं की तुम्हाला पुढे जाऊन कोणता डिझीज होणार, तुमचं शोल्डर दुखत आहे, तुमची पाठ दुखते, तुमचं डोकं दुखतं आहे, एक्झॅक्टली काय होत आहे ते आत्ताचं कळेल ना. फ्युचरचं पण सांगतं ते. बरं. ह्या फोटोग्राफीवरती आहे. समजा जर तुम्ही एका थॉटमध्ये कंटिन्युअसली, पण आत्ताची माझी स्टेट ऑफ माइंड मे बी चेंज असू शकते. आत्ता मी डिस्टर्ब असू शकतो, तो त्यावेळेसचा जो ऑरा माझा आहे, ऑरा फोटोग्राफी ती वेगळी येऊ शकेल. उद्या मी जर हॅप्पी असेल तर त्यावेळेसचं वेगळं येऊ शकेल. तर 100% एक ॲट अ टाइम एकदा जर ते ऑरा फोटोग्राफी केली तर त्याच्यावरून फ्युचर कळू शकतं. हां, जेव्हा पण तुम्ही एका स्टेटमध्ये असतात ना सर, तर हे कंटिन्यू एक पॅटर्न रिपीट होतो तुमचा. ओके. ठीक आहे. आज समजा तुम्ही इमोशनली सॅड आहे, उद्या हॅप्पी आहे, पण तुम्ही एक पॅटर्न कॅरी करताय. ओके ओके ओके. तर तो जो पॅटर्न आहे ना तो ऑलरेडी तुमची बॉडी सांगते. आपण बघा, तुम्ही जर कंटिन्यू एका मित्राला भेटत असेल, का रे तू आज थोडा डाऊन फील करतोय, तुम्हाला कसं कळतं? कारण ती त्याची एक त्याच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन म्हणा किंवा बॉडी लँग्वेज तुम्हाला लगेच कळतो. तुम्ही त्या वाईबमध्ये जेव्हा जाता ना, अरे तू असा नाही आहे यार, तुला काहीतरी झालं, काय डिस्टर्ब आहे का तू. बरोबर. तो सेन्स आहे सर, कारण तुम्ही त्या माणसाला कंटिन्यू बघताय. तसंच ह्युमन बॉडीचा एक कंटिन्यू एक ऑरा असतो. आपण बघा कुठलेही संत असतील, महात्मे असतील, त्यांना म्हणणार यार काय तेज आहे, म्हणजे काय की त्यांचा ऑरा तेवढा पॉवरफुल आहे. अगदी सेम गोष्ट आहे प्रत्येक वास्तूमध्ये पण ही गोष्ट आहे. त्याची ऑरा फोटोग्राफी होते. ऑरा फोटोग्राफीने पण हे कळतं. सगळ्यांची फोटोग्राफी जर सेम आली सर तर आपल्याला म्हणता येईल की बाबा हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे. खरं. पण मी वेगळं सांगतो, तुम्ही वेगळं सांगते, थर्ड वास्तू कन्सल्टंट आला तो वेगळा सांगतोय, सिमिलरिटी कुठंच नाही आहे. परत गॅजेटवरती येऊयात सर, की ते जे गॅजेट आहे ते वास्तुशास्त्रामध्ये कसं वापरता तुम्ही? आम्ही जातो पर्टिक्युलर, समजा माझी एक स्टाईल आहे सर की पूर्ण वास्तू करायची. सर्वात अगोदर तर हे बघतो की तुम्हाला चॅलेंजेस येत आहेत का, म्हणजे काही प्रॉब्लेम आहेत का लाईफमध्ये, हेल्थ, वेल्थ, रिलेशनशिप, एक्झॅक्टली काय प्रॉब्लेम आहे. जर तुमच्याकडे प्रॉब्लेम नसेल तर माझ्याकडे वास्तूसाठी यायचं पण नाही. बरोबर.
का बरं नाही यायचं? हम्म. कारण मी एक कन्सल्टंट आहे. हम्म. मला हे माहिती आहे की जर तुमची सगळी लाईफ व्यवस्थित चालली देन चान्स घेऊ नका. कारण मी येणार, मे बी तुमची वास्तू तुमच्यासाठी आत्ता सुटेबल आहे, हम्म. आणि मी येणार आणि मी सांगणार नाही इकडचा फ्रीज नाही पाहिजे, इकडं वॉशिंग नाही पाहिजे, तो इकडं फिरवा आणि तिकडं फिरवा, आणि तिथून डिस्टर्बन्स चालू झाला. हम्म. बरोबर. राईट. मग मी जेव्हा गॅजेटने चेक करतो, माझ्याकडे 2-3 वेगवेगळे गॅजेट्स आहेत. हम्म. तर ते जेव्हा ठेवतो तर त्याची पूर्ण तुमच्या घराचा जेवढा एरिया असतो, समजा 10,000 स्क्वेअर फीट आहे, तो 10,000 स्क्वेअर फीट मधल्या जेवढ्या फ्रिक्वेन्सीज आहेत तो कलेक्ट करतो. बर. ह्या फ्रिक्वेन्सीज कशा येतात की समजा तुमची एअर क्वालिटी काय असते, हम्म. थर्मल एनर्जीज काय असतात, हम्म. जिओपॅथिक स्ट्रेस आहे का, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड आहे का, हम्म. तर प्रत्येक दिशा वाईज किती ती प्रोड्यूस होते हे बघतं, आणि त्याच्यावरनं कळते ह्याची क्वालिटी कशी आहे. ओके. आणि भूमीमधनं जे जमिनीमधनं पाणी वाहतं, खनिज वाहतं, तर त्याच्या एक एनर्जीज तयार होतं, त्याला म्हणतो जिओपॅथिक स्ट्रेस. ओके. जर ह्या जिओपॅथिक स्ट्रेसवरती एखादा व्यक्ती झोपला हम्म. तर त्याची बॉडी पेन करते. जिओपॅथिक स्ट्रेस. स्ट्रेसवर. ठीक आहे. ह्याचे भरपूर सारे आर्टिकल्स आहेत, त्याच्यामध्ये तुम्ही गुगल करू शकता, ते बघू शकता की एक्झॅक्टली काय काय डिझिसेस होतात, ओके. मिसकॅरेजेस होतात, पॅरालिसिस होतात, किंवा कंटिन्यू बॉडी हेवी राहते, सकाळी उठल्यावर हेवी राहते, मग दिवसभर फिरल्यावर नॉर्मल होते. हम्म. हे सगळं सायंटिफिक आहे. ओके. म्हणजे तुम्ही ते गॅजेट्स घरात येऊन सगळीकडे त्या थर्मल एनर्जीज असेल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड असेल, जिओपॅथिकल स्ट्रेस असेल, हे सगळं त्याच्यातून मग प्रॉब्लेम्स आपल्याकडे लक्षात Yes. येते. हे डायग्नोस्टिक आहे सगळं Yes, थोडक्यात. हे डायग्नोसिस आहे. आणि म्हणजे मी किती वेळा चेक केलं तर तेच यायला पाहिजे. बरोबर. हां. राईट. पर्टिक्युलर फक्त ऑब्जेक्ट मूव्ह करतोय मी इकडून तिकडं तिकडून इकडं, त्याच्याने नाही होणार. अच्छा. हे माझ्या डोक्यात एक छान आलं की आता समजा एखाद्या ठिकाणी देवारा आहे, त्या देवाऱ्याची आत्ता एक पर्टिक्युलर एनर्जी आहे, आणि तो देवारा वेगळ्या दिशेत जेव्हा आपण ठेवतो त्याची एनर्जी चेंज होणार. देवाराची एनर्जी चेंज नाही होत, तुमच्या घरची चेंज होते का? Yes. मग तेव्हा ते दिसतं त्याच्यामध्ये सुद्धा. हां, ती फ्रिक्वेन्सी चेंज होते. वाव, मस्त. ती फ्रिक्वेन्सी चेंज होते. मी बघितलंय सर, जेव्हा मी इन्स्ट्रुमेंटने काही गोष्टी चेक करतो ना, तर साधारण 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये कुठला देवता कुठल्या ठिकाणी आहे, म्हणजे समजा एखाद्या महादेवाचं टेम्पल आहे ह्या 3 किलोमीटरच्या रेडियसमध्ये, तर मी एक्झॅक्टली त्या घरात बसून सांगतो की ह्या लाईनमध्ये सरळ ती मंदिर आहे. बर. असं ती टेक्नॉलॉजी. फार इंटरेस्टिंग आहे. आणि एखाद्या ठिकाणी समजा हॉस्पिटल आहे, तर ते मला एक्झॅक्टली सांगता येते, कारण फ्रिक्वेन्सी सेट करतो, मी चेक करतो एक्झॅक्टली ह्या लाईनीत हॉस्पिटल आहे मोठं, हे मी सांगतो, 99.99% माणूस हा म्हणतो. बर. अशा ह्या एनर्जीज, अशा ह्या फ्रिक्वेन्सीज आहेत. ह्याला टूल्स हे वापरणं, दुर्दैव हे आहे की इंडियामध्ये असे टूल्स आपण कमी वापरतो, आणि हे डेव्हलप सगळे बाहेर नाही. होत. कारण मी स्वतः वास्तुशास्त्रावर बरेच पॉडकास्ट केलेले आहेत, ऐकलेले सुद्धा. त्याच्यामध्ये असं मला वाटतं हिंदीमध्ये 1-2 आहेत ज्यांच्याकडून या गॅजेटविषयी मी थोडंफार ऐकलं होतं. आज प्रत्यक्षात तुमच्या समोर बसलो आहे. मला खूप छान वाटतं हे सगळं ऐकून. आपण प्रेक्षकांसाठी नवीन काहीतरी सांगतोय, आणि त्यात आता माझ्या डोक्यात प्रश्न येतात की या गॅजेटमधून कुठले कुठले प्रॉब्लेम्स कळतात, काय काय कळतं अजून घरामधले. समजा एखादा व्यक्ती म्हणतोय मला खूप अस्वस्थपणा वाटतंय, आपण म्हणतो मला कसं कसं तरी वाटतंय, इथं आलं अनइझी वाटतंय, तर अनइझी होण्याचे बरेच फ्रिक्वेन्सीज आहेत की त्याच्यामध्ये लव्ह सिकनेस आहे, सेल्फ लव्ह त्या पण वेगवेगळ्या येतात. यस सर. अरे बापरे. ऑरा फोटोग्राफी कशी असते की त्याच्यामधनं कळतो, सेम गोष्ट ह्याच्यामध्ये कळते. बरं, जे तुम्हाला कळतं ते तुम्ही इतरांना दाखवू सुद्धा शकता, ऑब्वियस, कारण वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी वेगळे आहेत ना. हां, दॅट्स कॉल्ड सायन्स. जर मी आज हा फक्त बिलीफ नाही, हे डायरेक्ट तुम्ही हे सायन्स आहे. आणि जे टूल्स मी वापरतो ते जर सेम टूल वापरणारा मला सोडून आणखीन 2-3 व्यक्ती आले तर तो सेमच फ्रिक्वेन्सी सांगणार. बरोबर. तो वेगळा नाही सांगणार काही. ठीक आहे. तर म्हणून मला थोडासा टूल्स, गॅजेट्स, टेक्नॉलॉजी काय वापरतो आपण ह्याच्यावर जास्त बिलीव्ह आहे. ठीक आहे. आणि त्याच्यावरती मी कंटिन्युअसली काम पण करतो. ओके सर, आपण ते बोलत होतो की कुठले कुठले प्रॉब्लेम्स दिसतात आता. जसं लव्ह सिकनेस आहे, एन्झायटी आहे का, डिप्रेशन्स आहेत का, पैशाचे प्रॉब्लेम, मनीच्या रिलेटेड, म्हणजे तुमची मनीची फ्रिक्वेन्सी किती आहे. मग त्याच्यानंतर प्लॅनेटची एनर्जी, बऱ्याच लोकांच्या कुंडली नसतात, मग त्या पूर्ण बॉडीवरती कुठल्या प्लॅनेटचा इन्फ्लुएन्स जास्त आहे, मंगळाचा आहे, बुधाचा आहे, गुरुचा आहे, शुक्रचा आहे, शनीचा आहे. तुम्हाला एक फॅक्टर सांगतो सर. माझ्याकडं एक ऑफलाईन मिटिंगसाठी एक व्यक्ती आलेली, आणि साधारण वय असेल एक 45 वगैरे. ठीक आहे. आणि देन मी फ्रिक्वेन्सी चेक केली, शुक्रची फ्रिक्वेन्सी चेक केली, अँड ती कम्प्लिटली डाऊन दाखवत होती, म्हणजे ऑलमोस्ट 5% एनर्जी दाखवत होती. अँड देन मी म्हणतो की सर तुमचं लग्न झालंय? ते म्हणले सर नाही झालं. शुक्र.
म्हणलं ही टूल एवढं ॲक्युरेट कसं काय, हे मलाच पडलेला क्वेश्चन होता तेव्हा. कारण मी जेव्हा पण एखादी गोष्ट इम्प्लिमेंट करतो त्यात खूप सारे एक्सपेरिमेंट केलेलं असतं मी. त्यानंतर तो टूल मी ॲक्च्युअल प्रॅक्टिकलमध्ये आणतो. तर म्हणले सर नाही झालं. म्हणजे हे गडबड आहे. सेम गोष्ट माझ्याकडे जेव्हा आपण मॅप डाउजिंग करतो, ठीक आहे, ह्याला डाउजिंगचा टूल पण म्हणतात. डाउजिंगमध्ये वेगवेगळे टूल्स येतात. पेंडुलम डाउजिंग असतो, ठीक आहे, लोक एलरॉड डाउजिंग करतात, मीही एलरॉड डाउजिंग करतो. त्यानंतर स्कॅनर्स होतात, स्कॅनरनी करतो, पण मी कुठलाच मॅन्युअल स्कॅनर नाही वापरत. तो ॲटोमेटेड स्कॅनर आहे, त्याला मी हातात वगैरे देऊन असं फिरवत नाही. तो डायरेक्टली ठेवतो आणि तिथून रेडिएशन चेक होतात. सिम्पल गॅजेट आहे. जसं EMFचा एक गॅजेट येतो, तो डायरेक्टली जिथं टेम्परेचर जास्त असतो ते दाखवतो. तर सर ह्याच्यामध्ये जेव्हा पण मी एखादा टूल वापरतो, एखादा इन्स्ट्रुमेंट वापरतो, तर त्याचा सटीक निर्णयावरती मी येऊ शकतो की सर तुमच्या घरामधली ईशान्याची ऊर्जा कमी आहे, नैऋत्येची ऊर्जा कमी आहे, त्यामुळे तुम्ही डिसिजन घेऊ शकत नाही. ती व्यक्ती हाच म्हणते. आणि याचा जसं ब्लड रिपोर्ट निघतो तसा रिपोर्ट पण निघतो. यस, ह्याचा रिपोर्ट निघतो. प्रत्येक दिशामध्ये किती पर्सेंटेजमध्ये एनर्जी आहे, उत्तरेमध्ये किती आहे, पूर्वेत किती आहे, पश्चिमेत किती आहे. आणि त्याच्यानंतर जे सेमी मॅन्युअल मशीन वापरतो मी, त्याच्यामध्ये हे कळतं की फ्रिक्वेन्सीज कुठल्या कुठल्या आहेत. ओके. आता एखादी व्यक्ती म्हणते ना की सर मला असं वाटतं की माझ्यावरती कोणीतरी काहीतरी केले, तिकडेच येणार होतो मी. तर नाही घरातली निगेटिव्ह एनर्जी कळते का? काही शापित वास्तू असते ती कळते. शापित वास्तू ची एक फ्रिक्वेन्सी असेल ना, काहीतरी एक म्हणजे डाऊन फ्रिक्वेन्सीज आहेत ते. म्हणजे जेव्हा ते बघतो तर ते इन्स्ट्रुमेंट मध्ये जर मला दाखवलं देनच मी हा म्हणतो, तोपर्यंत हा म्हणत नाही. तुम्ही मला कितीही सांगा माझ्या इथं लिंबू पडले, मिरच्या पडले, मी बिलीव्ह नाही करणार. मी जोपर्यंत त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून नाही होत तोपर्यंत मी बिलीव्ह नाही करणार. पण ज्यावेळी त्या फ्रिक्वेन्सीला ट्यून 100% म्हणले की सर ठीक आहे, ह्याच्यासाठी फक्त हे उपाय आहेत, ते करा, संपला विषय. म्हणजे काय एखाद्या घरामध्ये म्हणतो ना भूतबाधा वगैरे असं झालेली असते, हे ते पण दिसतं त्याच्यामध्ये, त्या मशीनमध्ये? भूतबाधा किंवा एक निगेटिव्ह आणि एनर्जी आहेत, निगेटिव्ह एनर्जीज म्हणू शकतो आपण. फ्रिक्वेन्सीज आहेत, या फ्रिक्वेन्सीज आहेत सर ते एनर्जी. आता समजा हे आहे, एखादा लाईट आहे, आपण हात लावलो, गरम लागतो, मला लागतो तर तुम्हालाही लागायला पाहिजे. बरोबर. तर तशा पद्धतीने. ओके. आता येऊयात उपायांवरती. म्हणजे आता समजलं की तुमच्याकडचे जे गॅजेट्स आहेत ते वापरून घरामध्ये काय प्रॉब्लेम्स आहेत हे लक्षात आलं. आता आपल्याला ते सॉर्ट आउट करायचे आहेत. मग तुम्ही जे काही हे रॅशनल वास्तुशास्त्र आहे ते वापरता की त्याच्यातही तुमच्या काही अजून ॲडव्हान्स हे आहे? ओके. जसं मी अगोदर पण म्हणलो की प्रत्येकाची काम करायची पद्धत वेगळी आहे. माझी काम करायची पद्धत अशीच आहे की जर तुमच्याकडे चॅलेंजेस असेल तरच मला कनेक्ट करा, अदरवाईज करू नका. 200 रुपयाच्या पुस्तकात पण ती इन्फॉर्मेशन आहे सर की ईशान्येला देवघर पाहिजे, आग्नेयला किचन पाहिजे, नैऋत्याला बेडरूम पाहिजे. पुस्तक घ्यायची गरज नाही, गुगलवरती गेलं, गुगलवरती आहे, चार्ट GPT आहे, खूप काही आहे. तुम्ही ते बसूनही तुमच्या घरातले 99% वास्तू क्लिअर करू शकता. तुम्हाला माहिती आहे नैऋत्याला टॉयलेट नाही पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे ईशान्येला टॉयलेट नाही पाहिजे, सगळ्यांना माहिती आहे ब्रह्मस्थान हेवी नाही पाहिजे, टॉयलेट नाही पाहिजे, राईट. कोणताही कन्सल्टंट आला हेच सांगणार आहे तुम्हाला. बरोबर. दॅट्स इट. ते तुम्हीच क्लिअर करा. तिथपर्यंत नाही असं बोलणार वास्तुशास्त्र पाहिलं नाही मी. येस. हे सगळं झाल्यानंतर पण जर रिझल्ट येत नाही देन मग तिथं येतं चॅलेंज. मग तिथं आपण बोलतो फ्रिक्वेन्सीजवरती, तिथं आपण बोलतो अनुभवावरती. बरोबर. ठीक आहे की एक्झॅक्टली बाबा तिथं गेल्यानंतर काय होतं. माझ्याकडे केसेस कसे येतात की सगळं ओके सर, काय सगळं करून झालंय, सगळं करून झालं. माझ्याकडे येणारा जो क्लायंट आहे ना तो सगळं करून थकल्यावर येतो माझ्याकडे. अगेन मी माझं सगळ्यांना हेच रिक्वेस्ट असेल तुमच्या ऑडियन्सला पण की त्यांनी अगोदर ह्या सगळ्या गोष्टी ठीक करावं वास्तुशास्त्राप्रमाणे. अगोदर एलिमेंट बॅलन्स करून घ्या की बाबा ईशान्येमध्ये आपल्याला लाल कलर नकोय, टॉयलेट नकोय, हे सगळं जनरल तुमच्याकडे आतापर्यंत जेवढे पॉडकास्ट झाले असेल 90% पॉडकास्ट याच्यावरती झाले असेल तर त्यांनी ते सगळं बघून सगळे घर करेक्ट करून घ्यावं. स्टील जर प्रॉब्लेम आहे देन मग आपण काम करू शकतो फ्रिक्वेन्सीजवरती. ओके. मग माझ्याकडे जे क्लायंट येतात तो म्हणतात सर आम्ही जेव्हा घरात येतो ना तेव्हा प्रॉब्लेम आहे, पण जसं घराच्या बाहेर मी 2-3 दिवस बाहेर आहे तर तिथं माझी हेल्थ ओके राहते, स्वतःच्या घरात चांगलं राहत नाही. मग ही कुठली एनर्जी आहे? तो घरी आलो का बरं प्रॉब्लेम. सर मी ह्या घरात बसून मी जे पण काम करतो ते होत नाही, हा अनुभव आहे तुमचा. मग ती फ्रिक्वेन्सी आहे.
पण सर मी हेच ऑफिसमधनं करतो ते काम होतं. असे लोकांचे अनुभव आहेत. ठीक आहे. किंवा तुम्ही हे असं ऐकण्यात असेल की सर मी जेव्हा 2 वर्षापूर्वी त्या वास्तूमध्ये होतो ना तिथं माझी ग्रोथ खूप फास्ट झाली. जेव्हापासून ह्या घरात आलो ना माझी ग्रोथ नाही आहे. पण सेमच वास्तू आहे हो सर. खूप लोक आहेत. बरेच वेळा असं होतं सर. 10 फ्लोअरची बिल्डिंग आहे. अगोदर माणूस 2nd फ्लोअरला राहत होता. मग तो 10th फ्लोअरला गेला. जेव्हा तो 2nd फ्लोअरला होता त्यावेळी एकदम खराब सिच्युएशन होती. जेव्हा तो 10th फ्लोअरला गेला तो अप झाला. म्हणजे त्याचा जो ग्राफ आहे तो अप गेला. फायनान्शियल म्हणा, हेल्थ वाईज म्हणा, रिलेशनशिप वाईज म्हणा, सेमच फ्लोअर आहे. मग चेंजेस का झाले? प्रत्येक गोष्टीमध्ये फ्रिक्वेन्सी इन्व्हॉल्व करणं इम्पॉर्टंट आहे. जर आज भारतामध्ये जर ह्या लोकांनी, सगळ्या लोकांनी जर ह्या गोष्टी इम्प्लिमेंट केल्या तर आपल्याला सोल्युशन देणं सोपं होऊन जाईल. बरोबर. त्या सोल्युशनवरती आपण बोलू शकतो. बेसिक वास्तू जर तुम्ही करा. बेसिकमध्ये सिम्पल आहे. स्लोप कुठं पाहिजे सगळ्यांना माहिती आहे. नैऋत्यावरती पाहिजे, ईशान्य खाली पाहिजे, दक्षिणवरती पाहिजे, उत्तर खाली पाहिजे. हे स्लोपिंग आहे प्लॉट लेवलला. बरोबर. घरामध्ये पण सेम. टॉयलेट कुठं नसायला पाहिजे सगळ्यांना माहिती आहे. अजून एक मिथ्य आहे. कुठलेही टेप, लाल कलर, पिवळा कलर, निळा कलर, ह्या कलरचे टेप लावून वास्तू होत नाही. ते तर खूप चालतंय आजकाल मार्केटमध्ये. तेच चालतंय आणि लोकांना तेच. आजकाल मी बऱ्याच ठिकाणी बघतो, कुठे किचनमध्ये गेलं ते ग्रीन कलरचे टेपिंग आहे, टॉयलेटमध्ये टेपिंग आहे, सगळीकडे टेपिंगच आजकाल दिसतंय. किती गडबड आहे ती गोष्ट. बरं ते केल्यानंतर खरंच प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत का? जर तुमचे झाले असेल तर तुम्ही कमेंटमध्ये कळवा. का स्टील तुम्ही प्रॉब्लेममध्ये नाही होत? तुमचा अनुभव काय? होत नाही होत. कारण सर्व हे मी करून बसलोय म्हणून मी शुअरली बोलतोय. मी एका वास्तूमध्ये राहत होतो, सांगायला हरकत नाही. पूर्वेमध्ये टॉयलेट होतं, आग्नेची एंट्री होती माझी. आग्नेमध्ये जेव्हा पण एंट्री असते तर कर्ज वाढतो माणसाचा. इमोशनली माणूस इम्बॅलन्स होतो, फायनान्स टिकत नव्हता. पूर्वेमध्ये मी पूर्ण स्ट्रिपिंग करून घेतली होती, आग्नेमध्ये स्ट्रिपिंग केली होती, स्टील ते झालं नव्हतं. मग त्यानंतर काही दिवसांनी मी वास्तू चेंज केली. ऑलमोस्ट 6 वर्ष मी त्या वास्तूमध्ये होतो पण माझी प्रोग्रेस नाही झाली. बट ज्यावेळी वास्तू चेंज केली विदिन अ इयरमध्ये माझी दुसरी वास्तू झाली. आणि जेव्हा त्या वास्तूमध्ये गेलो विदिन अगेन नेक्स्ट इयरमध्ये मग परत एक वास्तू झाली. म्हणजे तुम्ही ज्या वास्तूमध्ये जाणार तिथून तुमची प्रोग्रेस होणार आहे का डाऊनलाईन जाणार आहे हे तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणून माणूस जेव्हा पण नवीन वास्तू चूज करतो ना तर काही पॅरामीटर्स त्याने चेक करायला पाहिजे. मग बेसिक तर गोष्टी आहेतच. एंट्री कुठं असायला पाहिजे हे तर बेसिक आहे सर. एंट्री तुम्ही बघायलाच पाहिजे, टॉयलेट योग्य ठिकाणी आहे का नाही हे बघायलाच पाहिजे, स्लोप योग्य ठिकाणी आहे का नाही हे बघायलाच पाहिजे, तुमचे एलिमेंट बॅलन्स पाहिजे. उगाच रेड, ग्रीन, ब्ल्यू कलरचे कुठेही कर्टन्स, कलर्स लावायचे नाही. ह्याच्याने कुठं ना कुठे इम्बॅलन्सपणा येतो, ते नाही घ्यायला पाहिजे. ह्या प्राथमिक गोष्टी तर पाहिल्याच पाहिजेत. बेसिक तुम्ही करा. जे 200 रुपयाचं पुस्तक आहे ना ते तुम्ही वाचाच, त्याच्यामधलं ज्या ज्या गोष्टी ते कराच. ते करून जर तुम्हाला स्टील सॅटिस्फॅक्शन नाही भेटत देन 100% करा. पण भरपूर लोकांचे प्रश्न काय असतात सर, म्हणजे आता आपण जसं तुम्ही बोललात की पूर्वेला घराचा दरवाजा असायला पाहिजे, तर म्हणजे मग प्रश्न विचारतात की सगळेच पूर्व दिशेला असलेली घरं मग समृद्ध असतात का? तर दक्षिणेला नसू नये म्हणतात दरवाजा, तर मग दक्षिणेला ज्यांची सर्वांची घरं आहेत ते सगळेच बरबाद आहेत का? असे प्रश्न विचारतात लोक. 100% नाही असं. जर आपल्याला त्याचं सायन्स कळालं ना, म्हणजे सर्वसाधारण भाषेमध्ये पूर्व दिशेमधनं सूर्यप्रकाश येतो, बरोबर, कवळं ऊन येतो, तुमच्या बॉडीसाठी हेल्पफुल आहे, तर ते घरामध्ये पाहिजे. अगदी राईट. पण काही कन्सल्टंटचं मत असं आहे की पूर्वेचा सगळं क्लोज असेल तर आपण फक्त एक सूर्याची प्रतिमा जर तिथं लावली तर तो दोष दूर होतो. असं होत नाही. ती सूर्याची प्रतिमा किरण नाही सोडणार ना. कशी काय सोडेल? असं तुम्ही मला सांगा ना सर. जर ते खरंच सोडत असेल तर मला एव्हिडन्स द्या, मी बिलीव्ह करेल. उद्यापासून मी पण सूर्याची प्रतिमा लावत फिरेल. ते एक प्लॅनेटचं, एक ऑब्जेक्टचं काम करू शकते, बट ते सूर्यकिरणाचं काम नाही करणार. तुम्हाला त्याच्यासाठी मॉर्निंग वॉकच करावं लागणार मग सूर्याच्या किरणासाठी. जर ते नाही झालं तर तुमच्या विटॅमिनची डेफिशियन्सी होणारच आहे. बरोबर, राईट. माझं असं मत आहे की निसर्गाला समतोल करण्यासाठी, निसर्गाबरोबर समतोल होण्यासाठी वास्तुशास्त्र आहे. तुमचं आरोग्य, तुमचं शरीर
तुमचं मानसिकरित्या तुमचे रिलेशन हे सगळे व्यवस्थित राहायला पाहिजे. ह्याच्यासाठी वास्तुशास्त्र बरोबर. बॅलन्स पाहिजे ना सर. आज तुमचं शरीर चांगलं नाही आहे, तुमचे थॉट चांगले येतील का? नाहीच येऊ शकणार. अगदीच नाही. कारण आपण म्हणजे मी जेव्हा न्यूरोसायन्स शिकतो तर त्यावेळी मला हे माहिती आहे की तुमची जी बॉडी आहे ना ती तशीच रिॲक्ट करते जसं तुमचं ब्रेन पॅटर्न चालतोय. बरोबर. जर एखादा व्यक्ती खूप डिप्रेस आहे तो कळतो, बॉडी लँग्वेज कळते ना. मग इट मीन्स कुठं तर थॉटवरती ते काम आहे. मग तुमचे थॉट क्लिअर राहण्यासाठी तुमची बॉडी पण क्लिअर, वाईस वर्सा आहे. जर तुमचं आरोग्य शरीर मजबूत असेल तर तुमचे विचारही चांगले असतात. मग पूर्व दिशेमधनं येणारे सूर्यकिरण आपल्याला पूरक आहेत. तर त्याच्यासाठी पूर्वेचे ओपनिंग सांगितले. मोठे मोठे विंडो आपल्याला सांगतात पूर्वेला पाहिजे, उत्तरेला पाहिजे, राईट. तर ते सूर्यकिरण पाहिजे, वारा चांगला यायला पाहिजे, हवा खेळती राहायला पाहिजे, एअर क्वालिटी चांगली पाहिजे, तुम्ही घरात आल्यावरती तुम्हाला समृद्ध वाटायला पाहिजे. मग ह्याच्यासाठी हे बेसिक गोष्टी आहेत. जर कोणता कन्सल्टंट असा म्हणत असेल की नाही ते बंद असेल तरी मी काही प्रॉब्लेम नाही तुम्ही करा, तर मग आपण कुणाला फसवतोय? स्वतःला फसवतोय का क्लायंटला फसवतोय हे त्यांनी बघायला पाहिजे. बरोबर. आणि हे साधारण समजणारी कॉमन सेन्स वाली गोष्ट आहे. कॉमन सेन्स नसेल तर मग आपण मग काही मार्केटमध्ये मग सर मी काही विकू शकतो असं आहे. अगदी अगदी अगदी. म्हणजे वास्तुशास्त्र म्हटलं की लोकांना काय होतं की आता तुम्ही ईशान्येला देवघर ठेवा, अमुक एक ठिकाणी तिजोरी ठेवा, तुमच्याकडे पैसे येतील. म्हणजे घरात एखादा पिरॅमिड लावा तर तुमची भरभराट होईल. म्हणजे असे एक छोट्या मोठ्या ज्या रेमेडी, एक एक रेमेडी सांगून तुमचं आयुष्य बदलून जाईल, एवढं वरवरचं आहे का वास्तुशास्त्र? खरंच जर एवढं वरवरचं असायला असतं ना सर, तर मला वाटतं आपल्या गव्हर्नमेंटनीच असं केलं असतं की तुम्ही ईशान्येलाच देवघर पाहिजे तुमच्या प्लॅनिंगमध्ये, टाउन प्लॅनिंगमध्ये. बरोबर. मॅपच तो सँक्शनच झाला नसता मग. खरंच जर तसं असलं, राईट. खरंय. सगळ्यांना वाटतं ना आपलं राज्य समृद्ध व्हायला पाहिजे. मग राज्य समृद्ध म्हणजे प्रत्येक व्यक्ती समृद्ध व्हायला पाहिजे. मग तिथं कंपल्शन नाही आहे सर अजून. मग जर ते असेल तर मग ते 100% सगळ्यांनी ॲप्लिकेबल केलं असतं, सगळे समृद्ध झाले असते, अडचणीच नसले असते लोकांना. बरोबर. पण त्याच्याबरोबर कुणाची प्रायोरिटी काय आहे, कुणाला शरीर पाहिजे, कुणाला समजा रिलेशन पाहिजे, कुणाला पैसा पाहिजे, हे त्याची प्रायोरिटी आहे. पण माझं असं म्हणणं आहे पूर्व दिशा ही ओपनिंग असायलाच पाहिजे. ठीक आहे. तिथनं व्यवस्थित एअर क्वालिटी यायला पाहिजे. मला असं म्हणायचं नाही की पूर्वेतनंच एंट्री पाहिजे, बट ॲटलिस्ट पूर्वेचं सूर्यकिरण तुमच्या घरामध्ये यायला पाहिजे. हे फर्स्ट प्रायोरिटी माझी असायला पाहिजे. ठीक आहे. नसेल तर ॲटलिस्ट असं पाहिजे की जिथून थोडाफार तर लाईट तुमच्या घरात यायला पाहिजे, एअर क्वालिटी चांगली पाहिजे, व्हेंटिलेशन पाहिजे. सर बेसिक आर्किटेक्चर नियम आहे हा, आणि हे मी नाही बनवलेलं आहे. आणि वास्तुशास्त्र म्हणजे काय, वास्तूमध्ये पण हेच सांगितलेलं. मंदिरांचं शास्त्र पण हेच सांगतंय. आपण म्हणतो ना आता कितीतरी मंदिर असेल, सूर्याचा पहिला किरण श्रींच्या चरणी पडतो, बरोबर, मावळता सूर्य चरणी पडतो. मग त्यांनी ह्या गोष्टीचा विचार नाही केला असेल. बरोबर. सेम गोष्ट आपल्या घराबरोबर पण आहे. काही गोष्टी तुम्ही जर ते इम्प्लिमेंट केलं तर ते बेटर राहील. म्हणजे आत्तापर्यंत मी जे तुमच्या तोंडून ऐकतोय वास्तुशास्त्र, ते तुम्ही जास्त तुमचा जो फोकस आहे तो फ्रिक्वेन्सीवरती आहे, एनर्जीवरती आहे, दिशांपेक्षा जास्त सुद्धा, आणि फिलिंगवरती आहे. बरोबर, मी बरोबर आहे? यस, 100% सर. सो या फिलिंग्स आणि फ्रिक्वेन्सी जर ठीक केल्या तर सगळं काही ठीक करता येऊ शकतं. यस. मग आता मला सांगा की एखाद्या घरामध्ये आपण जेव्हा जातो आणि तिथल्या जर फ्रिक्वेन्सी चुकीच्या असतील किंवा काही कमी असेल, पैशाची फ्रिक्वेन्सी कमी असेल किंवा तुमची लव्ह रिलेशनशिपची फ्रिक्वेन्सी कमी असेल, त्या तुम्ही करेक्ट कशा करता स्पेसिफिकली? त्याच्यामध्ये पर्टिक्युलर प्रत्येक गोष्टींचा एक टूल आहे. एक तर आयदर तुम्ही फ्रिक्वेन्सी जनरेट करू शकता, आयदर किंवा काही इन्स्ट्रुमेंट्स असतात ते ठेवून तुम्ही त्या फ्रिक्वेन्सीज जेव्हा प्रोड्यूस होतील तर त्या 100% तुमच्या एनर्जीवर ट्यून होतात. आणि ते अगेन आपण चेक करायचं. ज्यावेळी आपण एखादी गोष्ट ठेवतो ती काम करते का नाही हे बघण्यासाठी परत मी फ्रिक्वेन्सी चेक करतो, आणि जर ती करत असेल देनच आपण ते इन्स्ट्रुमेंट इन्स्टॉल करतो, अदरवाईज नाही करत. हां, म्हणजे सिम्पल एका घरामध्ये आपण गेलो, तिथं असं लक्षात आलं की इथे पैशाची फ्रिक्वेन्सी कमी आहे, मग तुम्ही काहीतरी एक त्यांना रेमेडी द्याल किंवा काही उपाय द्याल. मग तो उपाय केल्याच्या नंतर परत ती फ्रिक्वेन्सी तुम्ही चेक करता, त्याच्यानंतर ती फ्रिक्वेन्सी वाढलेली तुम्ही
त्या क्लायंटला किंवा त्या पर्टिक्युलर व्यक्तीला दाखवू शकता. एवढं सोपं आहे. एवढं सोपं आहे. खूपच छान. म्हणजे इतकं जर वैज्ञानिक दृष्टिकोनातून होत असेल तर हे प्रत्येकाला पटण्यासारखं आणि मला खूप इंटरेस्टिंग वाटतं ही सगळी गोष्ट. नाहीतर हवेत काहीतरी मी तुमच्या घरात आलो, कंपास उघडला, इकडची दिशा खराब आहे, हे काढा ते ठेवा, असं करण्यापेक्षा हे जर अगदी माझ्या डोळ्यांनी पाहू शकत असेल किती फ्रिक्वेन्सी, म्हणजे आमच्याकडे कसं असतं, एखाद्याला डेंग्यू झालेला आहे, त्याच्या प्लेटलेट्स डाऊन झालेल्या आहेत, तर त्याला आम्ही काही ना काही मेडिसिन देतो, परत रिपोर्ट करतो, आणि जेव्हा त्याच्या प्लेटलेट्स वाढलेले असतील तेव्हाच तो बरा झाला म्हणून त्याला घरी पाठवतो. म्हणून याला विज्ञान म्हणतात. बरोबर. सो या वेने जर वास्तुशास्त्राची प्रॅक्टिस होत असेल तर मी खूप एक्सायटेड झालो की आजचा हा पॉडकास्टला घेऊन मला इथून पुढे जायचं आहे. जसं मगाशी आपण जिओग्राफिकल स्ट्रेस वगैरे म्हणतो, म्हणजे जिओग्राफिक स्ट्रेस, तर आपल्या जमिनीच्या खालून खनिजं वाहत आहेत, पाणी वाहत आहे किंवा लावा, खूप सारा काही आहे जमिनीच्या पोटामध्ये. सो त्याचा स्ट्रेस म्हणा किंवा त्याचे जे काही इफेक्ट आहे ते सुद्धा आपल्यावरती पडतात असं तुम्ही सांगितलं. परंतु आत्ता आपण सुद्धा ह्या दुसऱ्या मजल्यावरती राहतोय, 6व्या मजल्यावरती सुद्धा काही घरं आहेत, 100व्या मजल्यावरती आहेत, तिथपर्यंत सुद्धा त्याचा इफेक्ट जाणवतो. 12 मैलपर्यंत जातो. 12 मैल. ओके. मग ती 100ची बिल्डिंग असेल, 50 असेल, काही फरक नाही पडत. तर तो रेडिएशन तिथपर्यंत जातो, तो हिट करतो, आणि ते जे हिट करतं आणि त्या ठिकाणी जर तुमची झोपायची पोझिशन आली असेल, आपण घरात एका ठिकाणी 8 तास झोपतो सर. बरोबर. 8 तास झोपतो म्हणजे समजा एखादी वस्तू तुम्हाला कंटिन्यू टच करते, हिट करते, 8 तास कंटिन्यू हिट करते, सकाळी तुमची बॉडी पेनफुल होणारच आहे, तुम्हाला सकाळी हेवी वाटणारच आहे. समजा एखादी व्यक्ती प्रवास करते, ते खूप जास्त वारा लागतो त्याला, तर ते माणूस थकतो. का माहिती? तुमच्या शरीरातला जो पाणी आहे ना, शुष्कपणा, यस, तर तो डिस्टर्ब होतो पूर्ण, तर त्याला हेवीनेस जाणवतो. पण हेच आहे ना, तुम्ही विंडो पूर्ण क्लोज करा, ठीक आहे, नॉर्मल टेम्परेचरमध्ये आहात, तुम्ही किती प्रवास करा, तुम्हाला तो प्रवास जाणवत नाही. बरोबर. राईट. तर तो जो घर्षण आहे ना, तर ते तुम्हाला थकवत आहे. तर सेम गोष्ट जमिनीखालून जेव्हा पाणी वाहतं ना, तर ते कंटिन्यू त्याची फ्रिक्वेन्सी तुमच्या बॉडीला जर हिट करत असेल, तर तुम्हाला सकाळी उठून वाटणार मला डोकं जड पडलंय, टाचा दुखत आहेत, बॉडी जड पडते. तर हे वेगवेगळ्या गोष्टी होऊ शकतात. 2 सायंटिस्ट होते, ते डॉक्टर होते दोघं पण. त्यांना वाटलं की अरे माझा पेशंट आहे ना पर्टिक्युलर ठिकाणी का आजारी पडतोय, म्हणजे कॅन्सरसारखे आजार का होत आहेत त्याला, पॅरालिसिस का होतोय, किंवा इनफॅक्ट त्याला मेडिसिन दिल्यावरती तो बरा व्हायला पाहिजे आजार, पण तो बरा होत नाहीये. मग त्यांना कळालं की अजून काहीतरी आहे. तर त्यावेळी त्या लोकांनी ह्या गोष्टीचा शोध घातला. बरं. एक हॅटमन आणि करी असे 2 सायंटिस्ट आहेत. ह्या लोकांनी ती लाईन शोधून काढली आणि त्यांना त्याचेच नाव आहेत, हॅटमन लाईन आणि करी लाईन. ओके. ठीक आहे. तर ह्या ठिकाणी हे जे लाईन्स आहेत ह्याच्यावरती जर माणूस झोपला, त्या ग्रीडवर झोपला, तर तो डिस्टर्ब होतोच. बरं. मी बरेच हॉस्पिटल ट्रीट केले. बरं. पर्टिक्युलर बेडवरचा पेशंट ठीक होत नाही का हे विचारलेलं आहे मी. तर म्हणते हां सर, हे तुम्हाला क्रिटिकल होतो. क्रिटिकल होतो इट मीन्स हे मेडिसिन काम नाही करत. का नाही काम करत? कारण खालून ऊर्जा भेटते त्याला. पण जेव्हा आम्ही ते ट्रीट केलं तर त्यावेळी तो ठीक झाला. विशिष्ट प्रकारचे काही रॉड्स बनवलेले आपण, जिओपॅथिक स्ट्रेस रॉड, मार्केटमध्ये पण बरेच रॉड मिळतात. जिओपॅथिक स्ट्रेस प्रिव्हेंट करण्यासाठी किंवा त्याला सप्रेस करण्यासाठी सर्वात अगोदरचे लोक काय करायचे माहिती का? गाईच्या शेणाने घर सारवायचे. बर. जेव्हा तुम्ही गाईच्या शेणाने घर सारवता तर तो जो एनर्जी आहे ना तो खाली सप्रेस होतो, तो वरती नाही. मग त्यामुळं तुम्हाला अगोदर कधी असा पॅरालिसिस झाला आहे, हार्ट अटॅक आलेला आहे, ब्लॉकेजेस झालेले आहेत, मिसकॅरेजेस झालेले आहेत, असे कधी आजार ऐकलो नाही, व्हेरिको वेन्स वगैरे. कारण त्यावेळी ती गोष्ट प्रिव्हेंट व्हायची किंवा तिथं तो सप्रेस व्हायची ती गोष्ट. बट आत्ता तसं काही होत नाही. अच्छा. किती सिम्पल आहे. अगोदरचे लोक अनवाणी पायाला मंदिराला जायचे. आता कोणी जात नाही, घरात पण चप्पल घालतो आपण. बरोबर. जेव्हा तुम्ही अनवाणी पायाने मंदिराला जाता तर काय होतं एक्झॅक्टली, तुमच्या बॉडीची आर्थिंग होते. तुमच्या बॉडीला जे एक्स्ट्रा एनर्जीज आहे त्याची ग्राउंडिंग होते. अच्छा. ऊर्जा, एक्सेस ऊर्जा जाते. बरोबर. मग त्याच्याने काय होतं की तुमची बॉडी हील व्हायला चालू होते. सिम्पल आहे. ज्याला पण आजार येतोय ना तर त्याने माझं मत असं आहे की बाबा अर्धा तास, ॲटलिस्ट अर्धा तास कुठल्याही गार्डनमध्ये त्याने अनवाणी पायाने चालायला पाहिजे. गवतावरती वगैरे, मातीवरती वगैरे जर तो चालला तर सर त्याचे आजचे रिपोर्ट काढायचे आणि परत 3 महिन्याने रिपोर्ट काढायचे. ह्यूज डिफरन्स दिसणार तुम्हाला.
आणि हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे, हे मी नाही सांगत आहे, हे सगळे सायंटिस्ट सांगतात. ओके. मग हे करायला काय हरकत आहे ना, खूप सोपे आहेत. सिम्पल रेमेडीज आहे. आत्ता आपण जिओग्राफिक स्ट्रेसबद्दल बोललो, म्हणजे त्या भूमीमधून जमिनीमधून जे पाणी किंवा खनिजं वाहत आहेत आणि त्या लाईनवरती जर एखादा व्यक्ती झोपला एक्झॅक्ट त्या लाईनवरती, तर त्याला पाठीचं दुखणं किंवा जिथं तो भाग येईल त्याचं दुखणं सुरू होतं. आता आपण असं समजूयात की एक 100 मजल्याची बिल्डिंग आहे, तुम्ही तर 12 मैल सांगितलं, आणि त्या एकावर एक मजले आहेत आणि त्या पूर्ण लाईनवरती जेवढी लोक तशी झोपतील सगळ्यांना तसा आजार होणार. हो, बॉडी डिस्टर्ब होणार त्यांची. बरं. फक्त कमी जास्त प्रमाणात. म्हणजे एकाला खूप सिव्हिअर डोकं दुखतंय, मायग्रेन पर्यंत गेलंय, आणि एकाला फक्त नॉर्मल डोकं दुखतंय, मग तो पेन किलर खातोय, दॅट्स इट. याच्यात ॲस्ट्रॉलॉजीचा काही रोल नसतो. ॲस्ट्रॉलॉजीचा काही नाही, हे हे सायंटिफिक, सगळं हे जमिनीच आहे ना, हे जमिनीची ऊर्जा आहे, सगळी फ्रिक्वेन्सी फ्रिक्वेन्सीज आहेत. बघा, प्रत्येक गोष्टीचे ना बायफर्ग्रेशन माहित पाहिजे सगळ्यांना. सगळ्यांनाच अंग दुखतंय म्हणलं आपण त्याला उपाय वेगळे नाही देऊ शकत. बरोबर. तुमचं अंग दुखतंय, तुम्ही करा 30 मिनिट वॉक करत दररोज. तुमची बॉडीमध्ये जे जिओपॅथिक स्ट्रेस स्टोअर झालेला असतो ना, ते ग्राउंडिंग निघून जातो. बरोबर. बेस्ट रेमेडीज आहे विदाउट रॉड. आणि ते रॉड काय असतात, कुठे लावायचे असतात? रॉड जे आहे, आपण एक स्पेसिफिक जिथं ती लाईन निघते त्या ठिकाणी आपण तो रॉड ठेवतो. ओके. आणि तो ठेवून देतो. हां, ठेवतो. आणि त्याच्यामध्ये काय आहे की तिथं पण बाप दाखवणे तर श्राद्ध कर, असं वाला कॉन्सेप्ट आहे आपला. जेव्हा आपण लाईन चेक करतो त्यावेळी एलरॉड वापरतो, तर एलरॉडमध्ये काय होतं, ती जे एलरॉड आहे तो असा क्लोज होतो. ठीक आहे, तर आपल्याला कळतं की इथं ती एनर्जी आहे. देन आपण जेव्हा तो रॉड ठेवतो, तो रॉड जे एलरॉड आहे ते आपोआप ओपन होतं. ओके. ठीक आहे. आणि हे माझ्यापर्यंत आत्तापर्यंत जेवढ्या क्लायंटनी मी त्यांना समोर दाखवलेलं आहे, कधी कधी त्यांच्या हातात टूल दिले, तुम्ही चेक करा. म्हणजे मी करतो ठीक आहे, पण तुम्हीही चेक करा. आणि लोकांनी चेक केलेले आहेत. ओके. आणि सेम रिझल्ट आहेत. नाही, हे जे काही घरामध्ये आपल्या कॉन्सेप्ट, आता थोडेफार मिथ्सवरती येऊयात आपण. घरामध्ये जे काही चालू असतात, आपल्या घरामध्ये कुठे लिकेज असेल तर लोक सांगतात इथं काहीतरी निगेटिव्ह एनर्जी असण्याची संभावना आहे. खरं की खोटे? ओके. कुठल्या पण निगेटिव्ह एनर्जीसाठी ना एक नमनेस लागतो. नमनेस म्हणजे स्टिकीनेस लागतो. ओके. चिकटपणा. हां, चिकटपणा लागतो. जर एखादी ऊर्जा चालायची असेल त्याला, तर त्याला स्टिकीनेस लागतो. तर ती स्टिकीनेस कुठं भेटते, त्या लिकेजेसमधनं भेटते. लिकेजेस तर 100% नसायला पाहिजे, बट हां, त्याच्यामुळंच निगेटिव्ह एनर्जी येते असं नाही. ओके. ठीक आहे. बट हां, तुमचं पाण्याचा अपव्यय होतोय, तिथं पाणी लीक होतंय, तुमची बिल्डिंग जी आहे ती डिस्टर्ब होणार आहे, तिची लाईफ कमी होणार आहे, तर तुम्ही ते प्रिव्हेंट करायलाच पाहिजे. ओके. पण तिथं अगदीच निगेटिव्ह एनर्जी असेलच अशातलं असं नाही होत. बट जिओपॅथिक स्ट्रेस असेल तर तिथं बुरशी पण येते. ओके. बुरशी येते, तुमचं अन्न खराब होतो. त्यानंतर अशा ठिकाणी असं समजा काय म्हणता येईल, जर लहान पोरं झोपले तर ते रोटेट होतात असे. बरं. म्हणजे डोकं समजा दक्षिणेला असेल, हळूहळू हळू मिडनाईटपर्यंत ते असे फिरलेले असतात. मग आपण म्हणतो अरे हा पोरगा किती फिरतो झोपेत. पण ते लहान मुलांसोबतच होतं की मोठ्या माणसांसोबत? लहान मुलांसोबत जास्त होतं. वेट, त्यांच्या वेटमुळे का? वेटमुळे म्हणा, त्यांची जी पूर्ण डेव्हलपमेंट पूर्ण झालेली नसते त्याच्यामुळं. ओके. कारण त्या हे जेवढं पण काम होतं ना पाण्यावरती होतं. शरीरातलं जो पाणी आहे ना ते डिस्टर्ब होतं. नजर लागते म्हणजे काय होतं, तुमचे पाणी डिस्टर्ब होतं. मसारो इमोटोचं एक एक्सपेरिमेंट आहे, वॉटर एक्सपेरिमेंट, सगळ्यांनी ऐकलेलं आहे. सेम गोष्ट आहे सर. आज मी जर एखाद्या व्यक्तीला म्हणतोय नजरबाधा म्हणजे काय, की हा मी याला बोलतोय की अरे हा किती चांगला दिसतोय, किती खातोय, झाला पाण्याचा स्ट्रक्चर चेंज झाला, तो झाला की तो खायचा थोडा कमी होऊन जातो. मग बरोबर तुम्ही खडे मीठ वापरता, तुरटी वापरता, जे आपण पाणी शुद्ध करायला वापरतो, सेम गोष्ट आपण इथं वापरतो. मग त्याच्याने लगेच ठीक होतो तो. म्हणजे काय, शरीराला पाणी ठीक करतोय. मग ती कशाने होऊ शकते, साऊंडने होऊ शकते, फ्रिक्वेन्सीजने होऊ शकते, तुरटीने होऊ शकते. असं बोललं जातं की आजकाल हे जे काही मॉडर्न कल्चर आलेलं आहे, नवीन कन्स्ट्रक्शन्स आलेले आहेत, उंबरे गायब झालेत घराचे, तर घराला उंबरा असलाच पाहिजे? उंबरा असणं हे चांगलं आहे. कारण उंबरा आपण म्हणतो की कोणते अर्थिंग पास नाही होत फर्स्ट थिंग, किंवा असं उंबरट आहे ना, एक सायंटिफिक भाषेत म्हणण्यापेक्षा जर आपण रिच्युअलमध्ये गेलो तर आपण म्हणतो की एक नियम आहे, त्या नियमाच्या बाहेर नाही जायला पाहिजे माणसाने. उल्लंघन नाही करायला पाहिजे. आपण म्हणतो ना यार हा माझा ऐकतच नाही, चौकटीच्या बाहेर नाही जायला पाहिजे. ठीक आहे. आत्ता जे करतात ते त्रिकूट आहे, म्हणजे 3
लाकूड असतात, मग चौथा मिसिंग असतो, तो आहे चौकट. हम्म. जर चौकट असेल घराला तर ते उत्तम आहे. हम्म. नसेल असं काही खूप मोठा मेजर इफेक्ट नाही होत, बट असणं जास्त बेटर आहे. ओके. फोटोबद्दल येऊयात आपण. घरामध्ये फोटो वास्तुशास्त्रामध्ये सगळ्यात मोठं म्हणजे असे काही तर लोक आहेत जे फक्त फोटोवरती काम करतात. म्हणजे तुमच्या आता ह्या वास्तुदोष घालवण्यासाठी या दिशेला या भिंतीवरती हा फोटो लावा, तो वास्तुदोष निघून जाईल. किंवा वेगवेगळे आहेत, म्हणजे कुणी गौतम बुद्धाची इमेज लावतं, कुणी घोड्यांचं फार प्रचलित आहे की घरामध्ये धावत्या घोड्यांचा फोटो पाहिजे आणि त्यातल्या त्यात ते 7 घोडे विशिष्ट दिशेने धावताना. याचा काही परिणाम होऊ शकतो? सूर्याची प्रतिमा सारखं आहे. सूर्याची प्रतिमा. मग असे मी सांगितलं की सूर्याचा प्रकाश आणण्यासाठी जर आपण तिथं प्रतिमा लावली तर प्रकाश येईल का, नाही, हा स्वतःला विचारायचा. आणि बरेच लोक मी बघितलो की डॉलरचे फोटो लावतात वेगवेगळे पैशांचा, है ना. आपण काम करतो इंडियन रुपीजमध्ये, आपली करन्सी काम करते इंडियन रुपीजमध्ये, आणि आपण फोटो लावतो डॉलरमध्ये. कारण इंटरनेटवरती तोच अवेलेबल. ते काम करेल का? नाही करणार. बरोबर. सिम्पल गोष्ट आहे, नाही काम करणार. जी तुमचं माइंड ऍक्सेप्ट करत नाही, जे सबकॉन्शियसली तुमचं ऍक्सेप्ट होत नाही, ते काम नाही करणार. जे तुमचं सबकॉन्शियसली ऍक्सेप्ट होत आहे तेच गोष्ट काम करणार तुमच्यासाठी. घोडे वगैरे ठीक आहे, घोडे लावतात, बरेच कन्सल्टंट लावतात. त्याच्यामध्ये माझं असं मत आहे की जर त्याला तो प्लॅनेट फेवरेबल असेल देन त्याने फक्त करायला पाहिजे, ॲनालिसिस करून करायला पाहिजे. सगळ्यांनी घोडे पूर्वेलाच लावायला पाहिजे, दक्षिणेलाच घोडे लावायला पाहिजे असं काही नाही आहे. हां, पण मी काही रिकमेंडेशन असं करेल की जसं समजा कुणाला ऑपॉर्च्युनिटी येत नाही आहे तर त्याने उत्तर दिशेमध्ये फाउंटन मात्र लावायला पाहिजे. उत्तर दिशेला फाउंटन, जलतत्व आहे तिथं, कंटिन्युअसली पाण्याचा फ्लो जर होत राहील तर तुमच्याकडे ऑपॉर्च्युनिटी पण येईल आणि पैसा येईल. ओके. तर ते बेस्ट आहे. पण हे काय, हे फीलवालं आहे, म्हणजे तो पाण्याचा आवाज आहे, एक ते क्लीननेस आहे, तर ती गोष्ट कम्प्लिटली फीलवाली आहे, 3D वाली आहे, तर ते तुम्ही करू शकता. मला तर वाटतं सगळ्याच गोष्टी फीलवाल्या आहेत. आता धावते घोडे पाहिले, प्रसन्न वाटणं, ते त्यांचा तो जे म्हणजे ते फ्रेम आहे त्याच्यातून माणसाला जर असं वाटलं थोडंसं इन्स्पिरेशनल, मोटिवेशनल, तर ते मला असं वाटतं की ते वर्क करत. मग तुम्हाला मी काय म्हणलो, फील गुड फॅक्टर जर असेल ना देन ते काही असू दे मग बरोबर, ते ओके आहे तुमचं. पण एखादं फ्रेम तुमच्यासाठी कन्फ्युजन तयार करताय, जसं आपण मॉडर्न आर्ट म्हणतो, बरोबर, ठीक आहे, त्यातलं काहीच कळत नाही, ॲब्स्ट्रॅक्ट पेंटिंग, कन्फ्युजन आहे, तर तुमच्या लाईफमध्ये कन्फ्युजन 100% राहणार. बरोबर. कलर थेअरी आहे सर. खूप सारे ब्लॅक अँड व्हाईट जर फोटो असतील ना तर तुम्ही पास्टमध्ये जगताय. तर तुमच्या घरामध्ये तसे ब्लॅक अँड व्हाईट फोटोज नका ठेवू, कलरफुल ठेवा, दॅट इज बेस्ट. बरोबर. देवतांचे फोटो आहेत, तुम्हाला ज्या देवतांना बघून तुम्हाला म्हणजे काय म्हणतात आपले अंगावरचे काटे उभे राहतात ना, तर ते देवता ठेवा. तुम्हाला एनर्जी कनेक्शन वाटतं ते. येस, प्रत्येकाची देवता वेगळी, प्रत्येकाची इष्ट देवता वेगळी आहे. तुम्ही ज्यांच्याबरोबर कनेक्शन फील करता ना तिथं जावा, ते फोटो ठेवा. बरोबर. पण एक मेजर चुका करू नका, पाकिटामध्ये देवता ठेवू नका. हे जे आजकाल कुबेर यंत्र, नंतर श्रीयंत्र वगैरे ठेवतात ते योग्य? पाकिटामध्ये कुठलीच देवता, कुठलेच यंत्र ठेवू नये, फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड, आपण पाकिट कुठं ठेवतो ह्याचा भान ठेवावा. तिसरी गोष्ट, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी शौचालयाला, वॉशरूमला वगैरे सगळीकडे जाता, पाकिट घेऊन जाता का तिथंच ठेवता? नाही, आता अगदीच घेऊन जातो, महत्वाची गोष्ट. तर मग आपण ह्या ठिकाणी ही गोष्ट घेऊन जाऊ शकतो का, हा माझा प्रश्न आहे. अपमान आहे, नाहीच करायला पाहिजे. जर माझ्याबद्दल, म्हणजे माझ्या एखाद्या देवताबद्दल, एखाद्या यंत्राबद्दल माझी श्रद्धा आहे, देन मला रिस्पेक्ट करणं गरजेचं आहे. त्याची एक जागा, क्लीननेस हे पाहिजेच पाहिजे. आज तुमच्याकडे गेस्ट आलं, तुम्ही कुठेही बसत नाही, तुम्ही म्हणता अरे कोणी जर येणार तर बघा ना आपण किती क्लीननेस करतो घरात. अरे आज पाहुणे येणार आहेत, सगळं सोफा वगैरे नीट वगैरे क्लीन वगैरे असं पाहिजे. आज तुम्ही देवता, तुमची जी इष्ट देवता आहे, तर त्याच्यासाठी क्लीननेस किती पाहिजे. आणि फक्त क्लीननेस तिथंच नाही पाहिजे, तर आपल्या थॉटमध्ये पण पाहिजे. बरोबर, रिस्पेक्ट पाहिजे. हे जे काही म्हणजे नजर लागू नये किंवा वाईट शक्ती, निगेटिव्ह एनर्जी आपल्या घरात येऊ नये म्हणून दरवाजावरती कोवळं किंवा कवाळ ज्याला म्हणतो, किंवा पंचमुखी हनुमानाचं फोटो हे जे लावतात ते योग्य, अयोग्य, किंवा त्याने होतं काही? कोवळं वगैरे लावलं ना तर त्याच्यामध्ये काय होतं, कुठली पण नकारात्मक ऊर्जा ती ओढून याची ताकद त्याच्यामध्ये, ठीक आहे, आणि ते कोमेजून जातं.
हो. आणि दिसतं आपल्याला खराब होतं. आणि ज्यांच्या ठिकाणी हे कोवळं खराब होतं ना, त्यांना माहिती आहे माझ्या घरामध्ये काही ना काही डिस्टर्बन्स चालू आहे. फायनान्शियल तर प्रॉब्लेम असतो, हेल्थचा तर असतो, रिलेशनशिपमध्ये असतो. ज्या लोकांचं पण असं होत आहे ना, तर त्यांनी आहे असं कमेंट केलं तरी चालतं की हे माझ्याबरोबर होत आहे. आणि ज्यांचं कोवळं चांगलं राहतं ते ठीक आहे. म्हणजे तिथं इम्पॅक्ट असा काही नाही. नजर दोष म्हणजे तेच आहे अगेन व्हायब्रेशन. लोकांचे व्हायब्रेशन कसे काम करतात, तर त्या कोवळामध्ये ती ताकद येतं, ओढून घेतो. जसं पाण्यामध्ये ताकद आहे तसंच आहे सेम. कोवळं कुठं बांधलं पाहिजे? डोअरच्या एंट्रन्सला डोक्यावरती बाहेर. हा, ओके. आणि तिथून माणूस एंटर करतो, तिथं बाहेर बांधायला पाहिजे. आणि पंचमुखी हनुमानाचे फोटोज वगैरे लावतात. मी तर देवतांची कुठलीच मूर्ती तुम्ही मेन डोअर वरती वगैरे नाही लावायला पाहिजे किंवा बाहेर नाही लावायला पाहिजे. तुमची जेवढी पण देवताबद्दल श्रद्धा आहे, भक्ती, ती सगळी देवघरामध्ये. बरेच जण बघतो मी कपाटावरती स्टिकर लावलेले असतात, फ्रीजवरती स्टिकर असतात, तर असं नाही करायला पाहिजे. कारण पूजा कुठं होते आपली? देवघरामध्ये. तर तिथं करा. देव सगळीकडे 360 डिग्री सगळीकडे. पण आपण पूजेचं स्थान तिथं केलंय ना, तर तिथं राहू दे. तिथं फुलं अर्पण केलं जातं, नैवेद्य दिलं जातो, तिथे एक टाइम तुम्ही स्पेंड करता. बरोबर. तिथं पॉझिटिव्हिटी आहे, तिथं ठेवा. अगदी असं माझं मत आहे. एंट्रन्सला तुम्ही गणपतीचे फोटो, पंचमुखी हनुमानचे फोटो, आता महाकाली लावतात लोक, नाही लावायला पाहिजे. म्हणजे मे बी मी चुकीचा असू शकतो, पण माझ्या मतेने मी एकदम स्पष्ट आहे की नाही लावायला पाहिजे. ओके. फ्रेममध्ये अजून एक फार महत्त्वाचं असतं की आपले जे काही पूर्वज आहेत, आपले वडील, आई किंवा आजी आजोबा, वारलेले व्यक्ती, ज्येष्ठ व्यक्ती वारलेले आहेत, तर त्यांच्या फ्रेम्स लावायच्या कुठे, हा एक फार मोठा गैरसमज असतो लोकांच्या मनामध्ये, प्रश्न असतो. तर याच्याबद्दल काय सांगाल सर? जर पित्रांचे फोटो असतील तर शक्यतो नैऋत्यामध्ये लावायला पाहिजे. ओके. पित्राचा एक पद असतो, तर तिथं लावलं तर बेस्ट असतो. ठीक आहे. नैऋत्यामध्ये आयदर दक्षिण भिंतीवरती किंवा पश्चिम भिंतीवरती, ह्या भिंतीवर लावू शकता. देवघराजवळ पित्रांचे फोटो लावू नये. देवघराजवळ नाही, 100% लावू नये. आता मी बऱ्याच वेळा असं म्हणतो की लावायचं असेल तर नैऋत्यामध्ये लावा, अदरवाईज लावू नका. स्पष्ट मत आहे माझं. ठीक आहे. तर ह्याच्यावरती बऱ्याच लोकांनी मला बोललं पण होतं की अरे, म्हणजे ज्यांच्या प्रॉपर्टीज आपण राहतो किंवा हे करतो आणि त्यांचेच फोटो लावायचे नाही. तर माझा ह्याच्यावरती एक आन्सर असेल सगळ्यांसाठीच की ज्यावेळी ती व्यक्ती आहे, हयात आहे, त्यावेळी त्यांची सेवा करा. तुमचे आई वडील आहेत, आई वडिलांची सेवा तेव्हा करा. गेल्यानंतर तुम्ही 1000 लोकांना जेवण घालून पण काही फायदा नाही. त्यांच्या नावाची एखादी पाणपोई बांधा, त्यांच्या नावाची शाळा असतील तर तिथं शाळा बांधा, काही डोनेट करायचं त्यांच्या नावाने डोनेट करा. पण फक्त फोटो लावून जर ती गोष्ट साध्य करणार असेल तर ते नाही. मग जर त्यांचं प्लेसमेंट जी आहे ती नैऋत्यामध्ये, तुम्ही नैऋत्यामध्ये ठेवा फोटो, दॅट इज फाईन. ईशान्येमध्ये ठेवू नका, देवघराच्या जवळ ठेवू नका, कारण पित्रांचं स्थान एक्झॅक्टली नैऋत्यामध्ये, वास्तुशास्त्राप्रमाणे. ठीक आहे. आणि शास्त्र मी नाही बनवलेलं. बऱ्याचदा असं सांगितलं जातं की आपल्या घरामध्ये काचेची कुठलीही वस्तू आणि ती जी फुटली असेल तर ती घरामध्ये ठेवू नये, अशुभ असतं. आयदर तो मोबाईल असेल, काचेचं एखादं भांडं असेल किंवा तुमचा आरसा असेल, मोबाईलची काच असेल, हे फुटलं तर टाकून द्यावं असं म्हणतात. खरंय? हो, खरंय. निगेटिव्हिटी म्हणजे काय की तुम्हाला त्याच्याने हार्म होणार आहे, त्यालाच आपण निगेटिव्हिटी म्हणतो. एखादं काच फुटलेलं आहे, काही पण आहे सर, तुम्ही ते धुताना काही करताना लागेल ना हाताला, बरोबर, ती कुठं ना कुठं मेडिकल एक्सपेन्सेस देणार आहे तुम्हाला, तर ती निगेटिव्हिटीज आहे. देन बेस्ट वे ते काढून टाका. फक्त हेच रिझन आहे? येस, हेच रिझन आहे, ह्याच्या व्यतिरिक्त काही रिझन नाही. वास्तुशास्त्रात असं काही वेगळं त्याचं काही नाही. वेगळं काय माहिती आहे, मी थोडं स्पष्ट बोलतो ना, त्यामुळे लोकांना लवकर आवडत नाही. मी नाही आता सुद्धा लोकांना कदाचित दुसरं ऐकायचं असेल की काहीतरी, पण आता हाताला लागेल मग फेकून द्या तर ओकेच आहे समजा. हे प्रॅक्टिकल आहे. लोकांना कसं ऐकायचं, हा नाही तसे असेल तर मग तुमचं फायनान्शियल प्रॉब्लेम होईल. होणारच आहे ना, लागलं तर तो मेडिकल एक्सपेन्सेस मध्ये पैसे जाणारच आहेत ना, हे क्लिअर आहे. बरोबर, काढून टाका. अडगळीच्या वस्तू ठेवू नका. अडगळीच्या वस्तू जर तुम्ही ठेवत असेल तर तो एक स्पेस ब्लॉक करतो, एनर्जी ब्लॉक करतो, तर 100% राहूचा इन्फ्लुएन्स होतो. ठीक आहे, तर ते नाही करायला पाहिजे.
अडगळीच्या वस्तू म्हणजे जे माळ्यावरती कुठे कोपऱ्यामध्ये कोचून आपण जुन्या पुराण्या वस्तू कधीतरी कामी येईल म्हणून ठेवतो त्याच सगळ्या. येस, 100%. आपण म्हणतो ना 1 वर्षाने कामाला येईल, पुढच्या वर्षी कामाला येईल, असं करत करत 2-3 वर्ष त्याच्यावरती धूळ साचते. बरोबर, ती गडबड होते. तर ह्या वस्तू तुमच्या कामाच्या नाही आहेत तर ते काढून टाका. घर नीट अँड क्लीन ठेवा. त्याच्यामध्ये जेव्हा पण तुम्ही घर पोचताय त्याचा ऑरा क्लीन करण्यासाठी, मग असे मी बोललो ना प्रत्येक वास्तूचा पण एक ऑरा असतो, तर त्याच्यामध्ये मंत्रोच्चारण करा. वर्षातनं एकदा तरी नवचंडी करा, हे रिकमेंड करेल मी. नवचंडी जेव्हा तुम्ही करता, एखादा यज्ञ करता, दत्त याग करा, गणेश याग करा, कोणतेही याग जेव्हा करता ना, तर ॲटमॉसमध्ये एक एनर्जी क्रिएट होते. त्याचा एक फ्रेग्रन्स असतो, त्याचा एक ऑरा असतो, निगेटिव्हिटी जाते तिथून, बर्न होते. ठीक आहे, तर त्या लोकांनी करायला पाहिजे. त्याच्याने आपण म्हणतो ना की अरे निगेटिव्हिटी आहे, नजर दोष आहे, काहीच नाही राहणार जेव्हा तुम्ही नवचंडी करताय. पण आता नवचंडी केलं आहे आणि तरी होत आहे. मग कधी होतं माहिती आहे का, त्याचा टाईम पिरियड असतो. तुम्ही आहे ना असं म्हणणार मी 10 वर्षापूर्वी गेलतो. अरे 10 वर्षापूर्वी जर तू आंघोळ केला आणि आज केलाच नाही तर काय होणार आहे? एक लेअर बनेल ना, मातीची एक लेअर बनेल. अगदी सेम एनर्जीच्या बाबतीत आहे. दरवर्षी केला पाहिजे. हा, दरवर्षी करायला पाहिजे. दरवर्षी तुमचा बड्डे करता ना, का करता? दररोज आंघोळ करतो ना, का करतो? क्लीन ठेवण्यासाठी, स्वतःला क्लीन करण्यासाठी. आपण गाडी घेतो, गाडीची सर्व्हिसिंग करतो, का करतो? की गाडी मेंटेन राहायला पाहिजे. तसं तुमच्या वास्तू मेंटेन करायला काय करता? मग हे व्हायब्रेशन आहे. या माझं कंपल्शन नाही आहे तुम्ही कराच म्हणून, बट केलं तर क्लिन्झिंग राहील. कारण वर्षभरात आपले एवढे थॉट्स आलेले असतात, हा तसा केला, तो तसा केला, ह्याने असं बोललं तसं बोललं, हे व्हायब्रेशन स्टोअर होतात. कुठे जाणार आहेत ते? स्टोअर होतात. आता आपण म्हणतो ना काही टेक्नॉलॉजी आहेत, कार्बन टेक्नॉलॉजी जी म्हणतो आपण, एखाद्या गोष्टीची एज काढता येते. त्याच्यामधून आपल्याला आता तर हे पण टेक्नॉलॉजी येते की ह्या भिंतीमध्ये काय काय बोललेले सगळे इन्फॉर्मेशन स्टोअर आहे, तर ती परत आपल्याला ऑडिओमध्ये ऐकता येते. बरेच सायंटिफिक एक्सपेरिमेंट आहेत. मे बी आहे ना, हे वास्तू जे आपण म्हणतोय ना, हे लोकांना पचनी पडेना मी आता जे म्हणतोय ते. प्लॅनेट्स आहेत ना, प्लांट्स जे वृक्ष आहेत त्यांना ना एक 2 नोडच लावले जातात. त्यांची जी साऊंड आहे ना ती क्रिएट होते की एक्झॅक्टली तो काय म्हणतोय. तुम्हाला माहिती आहे आता काही टूल्स आलेत नवीन, AI टूल्स आहेत. तुमचा ॲनिमल बोलतो काय हे तुम्हाला व्हॉइसमध्ये कळेल. इट मीन्स ते व्हायब्रेशन आहेत. त्या व्हायब्रेशनला ते कॅल्क्युलेट करून ते व्हॉइसमध्ये रिव्हर्स होते आणि तुमच्या भाषेत येत आहे. अगदी सेम हे प्लांट बरोबर आहे, सेम हे वास्तू बरोबर आहे. आज तुम्ही जेही बोलताय चांगल्या व्हायब्रेशन म्हणून म्हणतात ना, वास्तू तथास्तु म्हणते. तुम्ही जे बोलता आपलंच आपल्याला रिप्लाय करता. हा, तुमची ती थॉट प्रोसेस आहे त्याची रेझोनन्स होते ना तुमच्या वास्तू बरोबर, ती तथास्तु म्हणते. खूप छान. असं आहे ते. सर काही उपाय सांगूयात, कारण पब्लिकला ऐकायचे असतात आणि तुम्ही ज्या सायंटिफिक वेने सगळा पॉडकास्ट कंडक्ट केलात, तर मला तुमच्याकडून काही उपाय ऐकायला आवडतील. की लोकांचं असतं थोडंसं की एखादा घरात अबंडन्स ऑफ मनी राहावा, आरोग्य चांगलं राहावं, रिलेशनशिप चांगली राहावी आणि मुलाबाळांची शिक्षण वगैरे व्यवस्थित व्हावी. तर एक प्रत्येकाचं हे असतं. तर समजा प्रत्येकजण वास्तू तेवढी ॲक्युरेट नाही करू शकला तरी एक असे काही उपाय असतील तुमच्याकडे, नक्कीच असतील, की ज्याने थोडाफार काय होईना फरक पडेल त्यांच्या आयुष्यामध्ये. असे काय सांगू शकता सर? येस सर, डेफिनेटली. जिथं प्रॉब्लेम आहे तर तिथं उपाय पण पाहिजे, राईट. म्हणजे उपाय पण तसेच पैशासाठी. हा, समजा आता पैशासाठी आहे तर माझं रिकमेंडेशन असेल की तुम्ही महालक्ष्मीच्या मंदिरात जायला पाहिजे. ओके, ठीक आहे. कोल्हापूरची महालक्ष्मी असेल, नसेल तर तुमच्या आजूबाजूला जी महालक्ष्मी असेल तिथं तुम्ही जायला पाहिजे. इथं गेल्याने काय होतं, तो जो येणारा ॲटमॉस्फिअरमधला जो ऑरा आहे तो तेवढा पॉवरफुल आहे. मी रिकमेंड करत असतो की वर्षातनं एकदा तर तिरुपती बालाजीला जावा आणि महालक्ष्मीला जावा. का बरं जायचं आहे? कारण तिथे काहीतरी असे लाईन्स आहेत ना, काहीतरी ग्रीड असेल ना. का बरं, आपल्या जे पूर्वज होते त्यांना माहीत नव्हतं का की कुठंही मंदिर बनवू शकले असते ना, पर्टिक्युलर ठिकाणीच का बरं मंदिरं बनले? आपण म्हणतो 12 ज्योतिर्लिंग एकाच लाईनमध्ये बऱ्याच शिवलिंग्स आहेत. का बरं आहेत? काहीतरी रिझन असेल ना. तिथे काहीतरी अशी एनर्जी असेल, काहीतरी लाईन्स असतील जे ज्यांना फील झालेले, तर तिथं जावा. हे काय करतं, तुमच्या बॉडीच्या व्हायब्रेशनला चेंज करतं.
मग तिथं जायला पाहिजे. दान करायला शिका. ज्यावेळी तुम्ही दान करता ना तर त्यावेळी तुमची भावना सरेंडरची येते आणि जो फील गुड फॅक्टर आहे ना तो ॲटोमॅटिक यायला चालू होतो. अगदी. मग काय दान करायला पाहिजे? ज्या लोकांना फायनान्शियल प्रॉब्लेम आहे त्यांनी जे खीर असते, तांदळाची खीर बनवतो ना, तर त्याने 45 दिवस रेग्युलरली कुठल्या पण व्यक्तीला दान करू शकतात किंवा कोणत्याही पशु प्राण्यांना खाऊ घालू शकतात. तर त्याच्याने त्यांना बेनिफिट 100% भेटतो. व्हायब्रेशन चेंज होतात त्याच्यामध्ये. फायनान्ससाठी हे म्हणजे मी म्हणतो ते हे बेस्ट आहे. बेस्ट. आरोग्यासाठी एखाद्याच्या घरामध्ये दुखणं असतं वारंवार, कारण माझ्याकडे असे पेशंट्स आहेत खूप काही करून सुद्धा त्यांचे आजार पण दूर होत नाही. वास्तूमध्ये काहीतरी दोष असेल किंवा काहीही असेल, याच्यासाठी काही उपाय सांगू शकतो आपण? आरोग्यासाठी असेल तर सर्वात अगोदर घरामध्ये हे बघा की घरामध्ये क्रॅक्स येत आहेत का. बरं. ठीक आहे. भिंतीवर क्रॅक येत आहेत का, पापुद्रे येत आहेत का, बुरशी लागते का अन्नाला. ठीक आहे, हे बघा. अन्नाला बुरशी जनरली लागते पण एक्सपेक्टेड वेळेपेक्षा अगोदर रात्री येते, लवकर येते. असं जर असेल तर मात्र तिथं जिओपॅथी स्ट्रेस आहे. योग्य वास्तू जो कन्सल्टंट आहे त्यांच्याकडनं कन्सल्ट करून जिओपॅथिक स्ट्रेस ट्रीट करून घ्या. फर्स्ट प्रायोरिटी. सेकंड प्रायोरिटी, अन्न आणि पायाने चाला ॲटलिस्ट 30 मिनिट्स. जेव्हा तुम्ही चालणार तुमची बॉडी आहे ना न्यूट्रलाइज होईल कम्प्लिटली. काहीही गरज नाही काही करायची. ठीक आहे. थर्ड थिंग, जर तरीही प्रॉब्लेम असेल तर एक काम करा, जिथं समुद्र आहे तर समुद्राच्या आजूबाजूला आहे ना एक 30 मिनिट तर टाइम स्पेंड करा. बरं. आता तुम्ही म्हणणार हे काय विचित्र आहे थोडासा. समुद्रामध्ये खारं पाणी आहे, सर्वात जास्त मीठ आहे. बरोबर. ठीक आहे. ज्यावेळी तुम्ही त्याच्या ॲटमॉस्फिअरमध्ये येताना तुमच्या बॉडीमधलं जेवढं पाणी आहे ना त्याला क्लिन्झिंग करायचं काम करतं. बरं. आता हे सायंटिफिक झालं. ठीक आहे. जर तुम्हाला ॲस्ट्रॉलॉजिकल भाषेत ऐकायचं असेल तर जेवढ्या ह्यूज गोष्टी आहेत ना तर त्या ह्यूज राहू प्लस गुरु जेव्हा त्यांचा कॉम्बिनेशन्स येतो तर ते तुम्हाला हीलच करणार आहे. बरं. ठीक आहे. तर राहूची निगेटिव्हिटी ती जाणार आहे. ठीक आहे. असं ॲस्ट्रॉलॉजिकल सांगू शकतो बट मला ते नाही सांगायचं आहे. मी तुम्हाला सायंटिफिकच सांगणार की तुम्ही हे करा, ह्याच्याने रिझल्ट येईल. रोज चाला. 100% रोज चाला. बेस्ट आहे तुमच्यासाठी. जर जमत असेल कुठल्याही ज्या इष्टदेवताला तुम्ही मानता त्या इष्टदेवताचा मंत्रजाप करा. प्रत्येक शब्द हा मंत्र आहे. तसा उच्चारला त्या भावनेने तर. यस. कुठलाही भाव, प्रत्येक शब्द हा मंत्र आहे. जर तुम्हाला माहीत असेल जे 7 चक्र मेडिटेशन्स वगैरे घेतो, प्रत्येक चक्रावरती आपण एक बीज मंत्र म्हणतो. जसं मूलाधार चक्राला ल म्हणतो, मग तिथं ल श स असं मंत्र आहे. आपण असं जेव्हा म्हणतो तेव्हाच लहान मुलं शू का करतात? बरोबर. कारण तो जाऊन तिथं पॉईंट ट्रिगर होतो. सेम गोष्ट आहे मंत्रामध्ये. जेव्हा तुम्ही गणेशाचा मंत्र म्हणणार तर ती बुद्धीची कारक देवता आहे. 100% होणार. महालक्ष्मीचा मंत्र जप केला तर समृद्धीसाठी तुम्हाला जे ॲक्टिव्हिटी बॉडीमध्ये चेंज व्हायला पाहिजे ते होणार. बरोबर. खूप छान. खूप जास्त त्रास होत असेल विष्णू सहस्त्रनाम कंटिन्यू म्हणा. नसेल तर एक पाण्याचा ग्लास घ्या, त्याच्यावरती हात ठेवा, विष्णू सहस्त्रनाम पूर्ण म्हणा आणि तो पाणी दिवसभर प्या. तुम्हाला 100% रिझल्ट मिळणार त्याचे. खूप छान. आरोग्याचे जास्त तक्रारी आहेत, महामृत्युंजय मंत्र म्हणा, क्लिअर होणार. म्हणजे मी माझ्या लाईफमध्ये जेव्हा एक असा फेज होता जेव्हा डॉक्टरने सांगितलं होतं की हा मुलगा राहणार नाही, तर त्यावेळी मात्र मी महामृत्युंजय मंत्राचा जप केलेला आहे. आणि एक तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे. ठणठणीत आहे. म्हणजे मी 10वीत असताना डॉक्टरांनी सांगितलं होतं की हा मुलगा 3 महिने 6 महिने मॅक्सिमम याच्यावरती राहणार नाही. बरं. आणि माझ्याकडे रिपोर्ट आहे त्याचे. अरे बाप. आणि स्टील तेव्हापासून आत्तापर्यंत टचवूड काही नाही आहे. आणि फक्त ते विल पॉवर आणि महादेवांची कृपा. दॅट्स इट. घराघरांमध्ये भांडणं खूप आहेत आजकाल आणि खास करून नवरा बायकोंमध्ये डिवोर्सचं प्रमाण वाढलेलं आहे. हॅप्पी लाईफ मिस झालेलं आहे थोडक्यात. तर हे थोडीशी फॅमिलीमध्ये लव वाढावं, त्यांची रिलेशनशिप छान व्हावी, याच्यासाठी काही वास्तुशास्त्रात उपाय आहेत? येस. सर्वात अगोदर इंस्टाग्राम आणि फेसबुक थोडा कमी करावा. हे नाही होणार. काय हे प्रॅक्टिकल बोलतो ना त्यामुळे लवकर ते होणार नाही. हे उपाय अरे हे नाही करू शकत आम्ही. ठीक आहे. मग काय करा, मग नैऋत्यामध्ये जर तुमचा बेडरूम असेल तिथं जर लाल कलर वगैरे असेल तर ते लाल कलर कमी करा. घरातनं लाल कलर कमी करा. पिंक कलर कमी करा. जर हे केलं तर रिलेशनशिप बेटर राहते. पिंक कलर कमी करा. हां, पिंक कलर कमी करा.
ओके. अगेन सांगतो, पिंक कलर खूप वाढवला असेल, लाल कलर खूप वाढवला असेल, तर दोघं पण अग्रेशनमध्ये असणार आणि ते भांडणं होणार आहेत. नैऋत्य दिशेमध्ये स्पेसिफिकली टॉयलेट नको आहे, ब्ल्यू कलर नको आहे, निळा कलर नको आहे, लाल कलर नको आहे, तर तिथं तुम्ही क्लीननेस ठेवा. व्हाईट असेल, हलका येल्लो कलर असेल तर चालतो आपल्याला. बेडशीट्स वगैरे लाल असतील काढा, कर्टन लाल असतील काढा, निळे असतील काढा, रिलेशनशिपसाठी बेटर होईल. जर नवरा बायकोमध्ये संवाद होत नाही आहे, म्हणजे कम्युनिकेशन होत नाही आहे, मग तुमच्या घराची उत्तर दिशा आणि पूर्व दिशा हे ठीक करायला पाहिजे. उत्तर दिशेमध्ये लाल कलर नको आहे, पूर्व दिशेमध्ये पण लाल कलर नको आहे. ओके. ठीक आहे, उत्तर दिशेमध्ये येल्लो कलर नको आहे, पूर्व दिशेमध्ये पण येल्लो कलर नको आहे. हे 2 कलर काढा, असतील तर काढा, असेल तर ओके. बऱ्याच लोकांची पूर्वेची एंट्री असते, पण तिथं शू रॅक वगैरे जर ठेवला असेल, छत्री ठेवली असेल, आडगळीच्या वस्तू ठेवली असेल, तर ते काढा. ते काढल्यात तुम्हाला रिझल्ट मिळेल. बऱ्याच वेळा त्रास का होतो माहिती का, ब्लॉकेजेसने. फक्त ब्लॉकेजेस क्लिअर केले, नॅचरल फ्लो तर आहेच. बरोबर. खूप छान सर. आता म्हणजे का असं झालेलं आहे की आपला वेळ कधी आपले 1.25 तास 1.5 तास निघून गेले कळलं नाही. आणि खूप सुंदर पॉडकास्ट, म्हणजे मी जसं आपण सुरुवातीला इंट्रो देतानाच लोकांना सांगितलं होतं की काहीतरी वेगळं ऐकायला मिळेल. म्हणजे आजपर्यंत वास्तुशास्त्र हेच ऐकलं होतं की दिशा, या दिशेहून हे करा ते करा ते, पण तुम्ही जे फ्रिक्वेन्सी, फील गुड फॅक्टर, याच्यावरती जो स्ट्रेस दिलात, आणि सर्वात महत्त्वाचं की बाप दाखवू नाही तर श्राद्ध घाल, अशा पद्धतीने तुमच्याकडे गॅजेट्स आहेत, तुम्ही स्वतः सायंटिफिकली हे सगळं करता, ते पाहून मला पर्सनली खूप आनंद झाला. आणि हे प्रेक्षकांना सुद्धा आवडलं असेल की, कारण काय होतं की एखादा वास्तुशास्त्र जाणकार आपल्या घरात येतो आणि या दिशेला जर थोडी निगेटिव्ह एनर्जी असं म्हणतो, तेव्हा माझ्यासारख्याचा तरी त्याच्यावरती विश्वास बसणार नाही. पण कुठली तरी एक सायंटिफिक मशीन जर ते दाखवत असेल, माझ्या डोळ्यांनी ते दिसत असेल, चांगलं किंवा वाईट, तर ते अगदीच मलाही मान्य करावं लागेल, प्रत्येकाला मान्य करावं लागेल. आणि आजचा पॉडकास्ट त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा आहे. म्हणजे तुमच्या घरात निगेटिव्ह एनर्जी आहे, त्या अमुक एक व्यक्तीने तुम्हाला उपाय दिले आणि पुन्हा ती एनर्जी चेक केली, तर ती पॉझिटिव्ह झाली असेल तरच ती रेमेडी झाली किंवा उपाय झाला असं म्हणावं लागेल. आणि तेच आजच्या पॉडकास्टचं सर्वात चांगला फॅक्टर ज्याला आपण म्हणू शकतो तो घडला. म्हणून आजचा पॉडकास्ट माझंसुद्धा पर्सनल फेवरेट आहे. तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला ते नक्की सांगा आणि कमेंट करा. आपण वारंवार ज्या ज्या गोष्टीवरती डिस्कस झालं त्या गोष्टी लक्षात ठेवून तुम्ही त्या पर्टिक्युलर गोष्टींवरती कमेंट केल्यात, काही क्वेश्चन्स विचारले, तर आम्हालासुद्धा आवडेल. आणि सरांचा राजमंचावरती हा पहिला पॉडकास्ट होता, डेब्यू होता, परंतु मला नाही वाटत हा पहिला असेल, शेवटचा असेल. इथून पुढे आपल्याला खूप सारे पॉडकास्ट सरांसोबत करायचे. तर तुमच्या डोक्यात जर काहीही प्रश्न येत असतील तर तुम्ही नक्कीच विचारा. आणि पुढे कुठल्या विषयावरती सरांसोबत पॉडकास्ट करायचा पर्टिक्युलर, ते सुद्धा जर सांगितलं, सर्वात जास्त सजेशन जे येतील त्याच्यावरती आपण सरांसोबत पॉडकास्ट करू. सर, काही शेवटचं सांगायचं आहे तुम्हाला? येस, माझं हे मत आहे की तुमच्या घरामध्ये तुम्ही ज्या बेसिक गोष्टी आहेत ते जर तुम्ही पाळा. फक्त वास्तुशास्त्रच नाही तर थोडंसं स्वतःच्या माइंडसेटवरती पण काम करा, की ज्याच्यामध्ये कम्युनिकेशन कसं व्हायला पाहिजे. जसं रिलेशनशिपचे इश्यू आहेत तर कम्युनिकेशन क्लिअर ठेवा, खूप चांगल्या गोष्टी आहेत. पैशाच्या बाबतीत रिस्पेक्ट ठेवा. म्हणजे पाकिटामध्ये आपण अननेसेसरी यंत्र, फोटोज वगैरे जर ठेवतो तर आपण डिसरिस्पेक्ट करतो. आणि कोणीही जर तुमच्या लाईफमध्ये एखादा व्यक्ती असा भेटतोय की त्याने खरंच काहीतरी अचीव केलंय, तर त्याच्या कम्युनिकेशनमध्ये राहा, त्याच्या संवादामध्ये राहा. त्यांनी काय केलंय, इनफॅक्ट बरेच लोक असं म्हणतात, अरे काय 2 नंबरचं असेल, हे म्हणण्यापेक्षा त्यांनी कसं अचीव केलं ना ते बघा. तुम्हाला वे नक्की भेटतील. फक्त वास्तुशास्त्राने एक टूल आहे तुम्हाला सक्सेस करण्यासाठी, पण वास्तुशास्त्र सगळं आहे का असं मी म्हणणार नाही. ठीक आहे, तर मी फर्स्ट कन्सल्टंट असा असेल की जे असं म्हणतोय. मला सुद्धा हेच सांगायचं होतं की वास्तुशास्त्र जाणकार स्वतः असं बोलत असतील हे खूप रेअर घडतं. खरंच खूप छान वाटलं सर. तर खूप खूप धन्यवाद सर की तुम्ही मला टाईम दिलात आणि तुमच्याबरोबर जे कम्युनिकेट करत होतो मला खूप खूप छान वाटलं आणि मी खूप ओपनली बोललो ह्याच्यामध्ये. थँक्यू सो मच सर. तुमच्याही मनात काही प्रश्न असतील अर्थातच तुम्ही सांगू शकता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरांपर्यंत जर तुम्हाला पोहोचायचं असेल, तुमची वास्तू करून घ्यायची असेल, तर त्याचं जे काही कॉन्टॅक्ट डिटेल्स असतील सरांच्या, त्यांचे सगळे सोशल मीडिया हँडल्स असतील ते आपण डिस्क्रिप्शनमध्ये देतोच नेहमीप्रमाणे. तिथून तुम्ही सरांपर्यंत पोहोचू शकता आणि तुम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून घेऊ शकता.
हा पॉडकास्ट लाईक करायचा आहे, कमेंट करायची आहे. सर्वात महत्त्वाचं शेअर आहे, कारण आपल्याला जी चांगली माहिती मिळाली असते ती इतरांपर्यंत शेअर करणं हे पुण्याचं काम असतं मुळात, आणि ते पुण्य कमवा. आणि सर्वात महत्त्वाचं सबस्क्राईब करा, कारण बरेच लोक पॉडकास्ट पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. तुम्ही जर सबस्क्राईब केलं तरच आम्हाला पुढचे पॉडकास्ट करण्यासाठी हिंमत मिळते, ताकद मिळते. सो सबस्क्राईब करत राहा आणि सर्वजण सुखात, आनंदात, समाधानी आणि आरोग्यदायी राहा. थँक्यू सो मच. थँक्यू. जय गुरुदेव. जय गुरुदेव.